देवाचे प्रेरणास्थान आपल्यामध्ये येत आहेत. अनेक मान्यवर त्यांच्यासोबत आहेत. उमेद परिवार सर्वांचं स्वागत करत आहे. आपण उभे राहून हात उंचावून मेंढपाळांना अभिवादन करायचे आहे. प्रमुख पाहुणे विजय पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत. बसून घ्या. मित्रांनो, आज ख्रिस्त मंडळ निरपराध बालकांचा दिवस साजरा करत आहे. दिव्यांग ही बालकं देवाची निर्मिती. कधी कधी ते आईच्या उदरातच अपूर्णपणे घडली जातात. काही आईबाप त्यांना नाकारतात. ती जातात कचऱ्याच्या कुंडीत अथवा मदर तेरेसाच्या अनाथालयात. अशा बालकांसाठीच आहे आज निरपराध बालकांचा दिवस. ख्रिस्त जन्माला येणार, तो राजा होणार या कल्पनेने विचाराने ग्रासलेल्या हेरोदनं ख्रिस्ताचा नाश करण्यासाठी लहान बालकांची कत्तल केली. म्हणून आजचा दिवस निरपराध बालकांचा, दिव्यांग म्हणून जन्मास आलेल्या निरपराध बालकांचा हा आहे दिव्यांग सन्मान सोहळा. अशा बालकांना स्वीकारून त्यांचं जीवन उज्ज्वल करणाऱ्या पालकांचा हा आहे सन्मान सोहळा. म्हणूनच आपल्या मेंढपाळांनी, आर्च बिशपांनी आजचा दिवस हा दिव्यांगासाठी नव्हे तर त्यांच्या पालकांसाठी राखून ठेवलेला आहे. आणि अनेक वर्षे झाली, 28 डिसेंबरला ते नव्या उमेदीने ह्या उमेदमध्ये हजर असतात. दिव्यांगांना, त्यांच्या पालकांना आशीर्वाद देण्यासाठी, नव्यानं उमेद देण्यासाठी. आपण आर्च बिशपांचे आणि दिव्यांगांच्या पालकांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. तुमच्या येण्यानंच आम्हा पालकांनाही नवीन उमेद मिळते. धर्मप्रांताच्या विन्सेंट डी पॉल सोसायटीच्या व उमेद परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने आपण या मेळाव्याची बांधणी करीत असतो. सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. आपण खंबीरपणे उमेदच्या पर्यायाने दिव्यांगांच्या पाठीशी उभे आहात. आभार तुमचे. आर्च बिशपांसह आपल्या सन्मान सोहळ्यात सहभाग झालेले विजय पाटील, विजय फाउंडेशन, तसेच सिस्टर इमॅक्युलेट आणि अजून काही पाहुणे येत आहेत. त्यांचं, तसेच सेंट्रल काउन्सिल अध्यक्षपद नॉर्बर्ट गोन्साल्विस यांचे आपण स्वागत करूया. कार्यक्रमाची सुरुवात ही देवाचा आशीर्वाद घेऊनच करायची असते. म्हणून परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद या कार्यक्रमावर येण्यासाठी प्रार्थना गीत गातील लिनेट डाबरे आणि त्यांना साथ देतील सुभाष डिसोजा आणि संगीत मंडळ. हॅलो. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण परमेश्वराची आठवण ठेवून करत असतो. हे प्रभू येशू, आम्हाला नवजीवन देण्यासाठी तू ह्या पृथ्वी तलावर आलास. हे जीवन म्हणजे आम्हाला मिळालेली नवजीवन आहे. ह्या सोहळ्यानिमित्ताने आम्ही सगळेजण तुझ्यासमोर एकत्र झालेलो आहोत. आमचे विकलांग बंधू भगिनी जरी शरीराने आणि बुद्धीने अपंग असले तरी मनाने श्रीमंत आहेत, निष्पाप आहेत. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांच्या असण्याने आम्हाला प्रेमाची, शांतीची आणि सहनशीलतेची अनुभूती येत असते. त्यांच्याद्वारे आम्हाला जीवन जगण्याची नवीन उमेद मिळत असते. आज आम्ही सगळेजण तुझ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तू त्यांना शारीरिक आरोग्य दे,
मानसिक शांती दे. दैवी प्रेमाने त्यांची जीवन फुलू दे. ही प्रार्थना ह्या प्रार्थना गीताने आम्ही तुझ्या पुढे विनवितो आहोत. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पथराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील फुले पथराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने रे होतील सुधा त्या विषाची. तुझ्या कृपेने रे होतील उषा त्या निशेची. तुझ्या कृपेने रे होतील सुधा त्या विषेची. तुझ्या कृपेने रे होतील पंगु सिंधू पार. तुझ्या कृपेने रे होतील पंगु सिंधू पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद लिनेट डाबरे आणि प्रार्थना ग्रुप. आपण वातावरण निर्मिती केलीच आहे. देवाचा आशीर्वाद कार्यक्रमावर मागितलेला आहे. आभारी लिनेट. देवा आळवण्याचा नृत्य हा देखील प्रार्थना गीताचा प्रकार आहे. आपणापुढे घेऊन येत आहे एखाद आली प्रार्थना संघ नृत्य डास प्रार्थनेच्या माध्यमातून. खुशियों से भरा प्रभु ये दिन हम आए हैं मंदिर में. अपना सर्वस्व चढ़ाकर करते हैं तेरा गुणगान. खुशियों से भरा प्रभु ये दिन हम आए हैं मंदिर में. अपना सर्वस्व चढ़ाकर करते हैं तेरा गुणगान.
हर्षित करता तन मन, नाचे गाते हुए धुन बजाते हुए, नाचे गाते हुए धुन बजाते हुए, हम करते हैं तुझको प्रणाम। खुशियों से भरा प्रभु ये दिन, हम आए हैं मंदिर में, अपना सर्वस्व चढ़ाकर करते हैं तेरा गुणगान। खुशियों से भरा प्रभु ये दिन, हम आए हैं मंदिर में, अपना सर्वस्व चढ़ाकर करते हैं तेरा गुणगान, करते हैं तेरा गुणगान, करते हैं तेरा गुणगान। व्हेरी गुड. धन्यवाद. दिव्यांग सन्मान सोहळा प्रार्थना करणाऱ्या एखादाली नृत्य बालिकांनो आणि विद्यार्थी. 1 सप्टेंबर 2005 साली उमेद उदयास आली. वसईच्या दिव्यांगांना उमेद देण्यासाठी 2014 पासून एक नवीन नेतृत्व उमेदला लाभलं. रेव्हरंड फादर बॅप्टिस्ट लोपिस, ज्यांच्या डोळ्यात दिव्यांगाविषयी उमेद बहरली आहे. 33 दिव्यांग, त्यांच्या 33 कथा नि पालकांच्या 33 व्यथा, त्यांच्या जडणघडणीसाठी शिष्यरांच्या व उमेद परिवाराच्या सहकार्याने ज्यांनी स्वतःला झोकून दिले व विकलांगाप्रती त्यांच्या जडणघडणीसाठी विविध उद्योग, व्यवसाय, सर्टिफिकेट, सरकारी सुविधा यांच्या योजना ह्या उमेदमध्ये राबवल्या, त्या फादर बॅप्टिस्ट लोपिस यांना विनंती करीत आहे पाहुण्यांची ओळख करून द्यावी, त्यांचं स्वागत करावं आपल्या प्रास्ताविक शब्दाने. पाहुण्यांना पुष्प देतील दिव्यांग मुले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय पाटील, उमेद संस्थेचे संयोजक समन्वयक सिस्टर इमॅक्युलेट, विन्सेंट दी पॉलचे पर्टिक्युलरचे काउन्सिलचे अध्यक्ष नॉबर्ट, साऊथ डेनरीचे अध्यक्ष लेझली आणि सर्व दिव्यांग मुलं मुली, त्यांचे पालक आणि आमचे सर्व पाहुणे मंडळी. आज आपण निष्पाप बालक दिन साजरा करत आहोत. 2000 वर्षापूर्वी जी घटना घडली त्या घटनेचं स्मरण गेली 7-8 वर्ष आम्ही लागोपाठ उमेद दिन साजरा करून करत आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या कोरोना काळामध्ये अनेक दिव्यांग मुलं मुली त्यांना देवाज्ञा झाली, त्यांचे आईवडील कदाचित मरण पावले असतील. आपण 1 मिनिट शांत राहून अशा त्यांच्या प्रती आपण त्यांना शांती देऊया. कृपया उभे राहा आणि त्यांचं स्मरण करूया. हे प्रभो त्यांना चिरंतर शांती दे. अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर. कृपया खाली बसा. माझ्या प्रिय बंधूंनो, क्रिसमस हा आनंदाचा जल्लोषाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्येच आपण निष्पाप बालक दिन साजरा करतो. ज्या बालकांचा काही दोष नव्हता, गुन्हा नव्हता, अशा बालकावर हेरोद राजाने अशी निगलूनाची हत्या केली आणि त्यांना मारून टाकलं. आणि आज त्याच निमित्तानं
गेली 7-8 वर्ष आम्ही लागोपाठ दिव्यांग दिन ह्याच दिवशी 28 तारखेला साजरा करतो. कारण दिव्यांग देखील निष्पाप आहेत. त्यांच्या मनात काहीच कपट नाही. ते या जगात आले आणि जसं येशूला प्रश्न विचारला की कोणाच्या पापामुळे ते मुलं अशी आहेत, आणि येशू सांगतो कोणाचंच पाप नाही, नाही आईवडिलांचं नाही मुलांचं. देवाचा गौरव करण्यासाठी अशी मुलं ह्या भूमितलावर जन्माला आलेली आहेत. आणि म्हणूनच आजच्या दिवशी मी तुम्हा सर्व मुलांचं आणि खास करून पालकांचं अभिनंदन करतो. कारण तुम्हाला चॉईस होता, तुम्ही त्यांना जिवंत ठेवायचं की मरायचं हा पर्याय तुम्हाला कदाचित डॉक्टरने दिला असेल, परंतु तुम्ही डॉक्टरच्या मताला किंवा सल्ल्याला मानलं नाही आणि त्या मुलाला या स्वर्गामध्ये या जगामध्ये जन्म दिला. आणि तुम्ही गेली अनेक वर्ष अशा प्रकारच्या मुलांना सांभाळत आहात. कदाचित तुम्हाला फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं, फार हाल सोसावे लागतात, परंतु मी तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खास करून मला माहिती आहे या गेली 2 वर्षामध्ये आपल्या उमेदमध्ये किंवा इतर सगळे कार्यक्रम बंद होते, दिव्यांगाचे देखील कार्यक्रम बंद होते. काही फोन मला येत होते, काही पालक सांगत होते फादर आमची मुलं कंटाळलेली आहेत, तुमचं उमेद कधी उघडणार. कारण काहीच काम नाही, घरी आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत बसलेले असतात, नेहमी खायला मागतात, प्यायला मागतात, करायचं काय या मुलांचं. अशा वैतागलेल्या कंटाळलेल्या मुलांना तुम्ही सांभाळत आहात. आणि या करोना काळामध्ये सगळंच बंद आहे. ही 2 वर्ष अगदी ह्या मुलांना तुम्ही निष्क्रिय केलेलं आहे या करोनामुळे. आणि मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. माझ्या मनात देखील प्रश्न होता की हा दिवस साजरा करायचा की नाही करायचा. कारण पुष्कळ प्रश्न आहेत, सरकारचे नियम आहेत, करोना वाढत आहे आणि अशा अवस्थेमध्ये घ्यायचं की नाहीचं कालपर्यंत माझ्या मनात प्रश्न होता की करायचं की नाही करायचं. आणि करायचं तर काय करायचं. आणि म्हणून जास्त जाहिरातबाजी करायची नाही, जास्त लोकांना बोलवायचं नाही, बंधन ठेवायचं, कार्यक्रमाच्या प्रती छापायचं नाहीत, काहीच कार्यक्रम करायचं नाही, अगदी थोडा कार्यक्रम. परंतु मला मनामध्ये वाटत होतं की ह्या सगळ्या कंटाळलेल्या वैतागलेल्या मुलांना एकत्र आणायचं, कुठेतरी एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करायची, कुठेतरी एक उमेद त्यांना द्यायची. आणि म्हणून आजचा दिवस आपण साजरा करत आहोत. म्हणजे प्रिय बंधूंनो, पाहिलं तर मला देखील एवढा उत्साह नव्हता, कारण परिस्थिती बदलत आहे, पोलिसांचे बंधन आहेत. आणि मग अशा वेळेला अशा प्रकारचा कार्यक्रम करणं फार मुश्किल आहे, कठीण आहे. भीती होती की किती मुलांना बोलवायचं. आणि तशाच प्रकारे अगदी लिमिटेड लोकांना आम्ही आमंत्रण केलं किंवा त्यांना सांगितलं. आज आपण सगळे आलेले आहात, मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो की अशा अवस्थेमध्ये देखील तुम्ही मुलांना सांभाळत आहात. फार कठीण प्रसंग आहे की करोना परिस्थिती बंद झालेली नाही, करोना गेलेला नाही, करोना आहे आणि मुलांना तुम्ही सांभाळत आहात. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष आज बिशप फेलिक्स, ज्यांना उमेदविषयी फार उत्सुकता आणि आवड आहे, अगदी आपुलकीने ते त्यांची चौकशी करतात, वारंवार त्यांना भेटायला येतात आणि त्यांची नेहमी या कामासाठी नेहमी याच असतो. सगळे कार्यक्रम त्यांनी बंद केले तरी उमेदचा कार्यक्रम तुम्ही घ्या, पण सगळे काटेकोर नियम पाळून घ्या असं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांनी परवानगी दिली. या कार्यक्रमासाठी आज बिशप फेलिक्स तुम्ही स्वतः इथे आलात, तुमचं आपल्या परिवारातर्फे फुलपुष्प देऊन स्वागत करतो. लुईजा. ही मुलगी येस लुईजा ब्रास बिशपांचं स्वागत करत आहे. लुईजा ब्रास ही उमेदमध्ये एक दिव्यांग मुलगी आहे.
आभारी लुईज अब्रास आर्चबिशप. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख विजय पाटील, ज्यांची फार ख्याती आहे. खास करून कोरोना काळामध्ये लसीकरण करण्यासाठी त्यांनी वसईच्या अन्य भागामध्ये पुढाकार घेतला. लसीकरण व्हावं यासाठी त्यांनी त्यांचं थैली मोकळी केली आणि अनेक लोकांना त्याचा लाभ मिळाला. या लसीकरणाव्यतिरिक्त त्यांचे अनेक उपक्रम वसईभर आणि वसईबाहेर चालत असतात. अशा दानशूर व्यक्ती, उद्योजक आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचं मी देखील फुलपुष्प देऊन स्वागत करतो. राजेश पाटील त्यांचं स्वागत. राजेश पाटील एक दिव्यांग मुलगा विजय पाटील सरांचं स्वागत करत आहे. एक अनभिज्ञता हा दृश्य आहे. उमेद संस्थेच्या समन्वयक सिस्टर इमॅक्युलेट, त्यांचं देखील मी इथे स्वागत करतो. फुलपुष्प देऊन. जोजेफ डिसोजा. राजेश परेरा. राजेश परेरा हे उमेदचे दिव्यांग विद्यार्थी सिस्टर इमॅक्युलेटचं स्वागत करत आहेत. आपल्यामध्ये असलेले वसई विन्सेंट डी पॉल पर्टिक्युलर काउन्सिलचे अध्यक्ष नॉबर्ट यांचं मी फुलपुष्प घेऊन स्वागत करतो. जोजेफ डिसोजा. हे स्वतः मुख्य आहेत, बोलू शकत नाहीत. यस, सुंदर दृश्य आहे. आपल्यामध्ये वसई साऊथचे लेझली, त्यांचं देखील मी फुलपुष्प देऊन स्वागत करतो. नितीन जरा पुढे. व्हेरी नाईस. आपल्यामध्ये आल्बर्ट किंवा बँकेचे कोणी संचालक असतील तर त्याने पुढे यावं. ओके. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी छोटासा कार्यक्रम आहे. ही संध्याकाळ गेले 2 वर्षात एकही कार्यक्रम झालेला नाही, परंतु हा कार्यक्रम खास दिव्यांगासाठी आम्ही आयोजित केलेला आहे. छोटासा कार्यक्रम आहे. ही एक संधी आहे एकत्र येण्यासाठी, एकमेकांना उमेद देण्यासाठी, एकमेकांना धैर्य देण्याची, आणि म्हणूनच हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही सगळे आलेले आहात. खास करून पालकांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही गेले 2 वर्ष ह्या मुलांना करोना काळामध्ये सांभाळत आहात, त्यांचं लाड पुरवत आहात. त्याबद्दल तुम्हाला मी तुमचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी माझे निरोप घेतो. आभारी फादर बॅप्टिस्ट लोपेस. तुम्ही उमेदचे सर्वसर्व आहात. तुमचंही स्वागत होणं उचित आहे. प्रिया रॉड्रिक्स ह्या दिव्यांग मुलीने सांगितले की फादरांचं स्वागत. प्रिया रॉड्रिक्स स्वागत करते आहे फादर बॅप्टिस्ट लोपेसचं. ओके. लिबियाना निकेतन ह्या कॉन्व्हेंटच्या काही स्पेशल मुली आपल्याबरोबर आहेत. ह्या मुली म्हणतात आम्हालाही काहीतरी आमचा आविष्कार दाखवायचा आहे. त्यांना मी पुढे बोलावत आहे. येऊ देत कितीही बदल आयुष्यात, त्यांना आम्ही भिणार नाही. येऊ देत कितीही बदल आयुष्यात, त्यांना आम्ही भिणार नाही कधीच. मी का म्हणू काहीच. चला दिव्यांग स्पेशल मुलीनो, आपण रंगमंच गाजवूया येशूच्या नावानं.
आपण टाळ्याची साथ देऊया. राजा येशूचा जन्म झाला, आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला येशूचा जन्म कशाला झाला, बोला येशूचा जन्म कशाला झाला. पापांपासून मुक्ती देण्यास झाला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. मरियेला मोठा अनुग्रह झाला, मरियेला मोठा अनुग्रह झाला. दावीद नगरात जल्लोष झाला, दावीद नगरात जल्लोष झाला. मरियेला मोठा अनुग्रह झाला, मरियेला मोठा अनुग्रह झाला. दावीद नगरात जल्लोष झाला, दावीद नगरात जल्लोष झाला. शांतीचा राजा आला रे आला. राजा येशूचा जन्म झाला. शांतीचा राजा आला रे आला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. बेथलेहेमात येशू जन्मास आला, बेथलेहेमात येशू जन्मास आला. कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला, कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला. बेथलेहेमात येशू जन्मास आला, बेथलेहेमात येशू जन्मास आला. कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला, कुंवारीच्या गर्भी येशू जन्मास आला. यहुदाचा सिंह आला रे आला. राजा येशूचा जन्म झाला. यहुदाचा सिंह आला रे आला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. राजा येशूचा जन्म झाला. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे का, हा नाताळाचा सण कुणामुळे आहे? हा सण येशू ख्रिस्तामुळे आहे. कारण त्याने या सर्व मानव जातीसाठी या पृथ्वीवर जन्म घेतला, यासाठी की आपण पापांपासून मुक्त व्हावे आणि त्याच्या स्वर्गीय राज्यामध्ये आनंद करावे. आत्म्याने येशू जन्मास आला, आत्म्याने येशू जन्मास, पवित्र आत्म्याने येशू जन्मास आला, आत्म्याने येशू जन्मास आला. राजांचा राजा येशू जन्मास आला, राजांचा राजा येशू जन्मास आला, राजांचा राजा येशू जन्मास आला, राजांचा राजा येशू जन्मास आला. दैतानाचा नाश करण्यास आला. राजा येशूचा जन्म झाला. दैतानाचा नाश करण्यास आला. राजा येशूचा जन्म झाला. आनंद झाला, आनंद झाला. 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 राजा येशूचा जन्म झाला. गाईच्या गोठात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या पण सहभाग घ्या. चालव गौरा. गाईच्या गोठ्यात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारा गौरा. पाहू चला, पाहू चला, बाळेशूला पाहू चला, पाहू
पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. गाईच्या गोठात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारंगला. गाईच्या गोठात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारंगला. नाचू चला, नाचू चला, बाळ येशूला पाहू चला. नाचू चला, नाचू चला, बाळ येशूला पाहू चला. गाईच्या गोठात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारंगवला. गाईच्या गोठात कृष्ण जन्मला, पूर्वीच्या चांदण्यात तारंगवला. पूर्वीच्या चांदण्यात तारंगवला. गुड. अजून काय आहे का? झालं? अभिनंदन लिबानिया निकेतन कॉन्व्हेंटच्या ह्या मुलींचं टाळ्या वाजून अभिनंदन करा. कोरिओग्राफर सिस्टर कल्पना, खरंच तुमचं आम्ही अभिनंदन करतो. सामान्य लोकांना नृत्यांच्या स्टेप्स देणे किती अवघड ते तुम्ही या स्पेशल मुलीत जमवलेलं आहे. सिस्टर कल्पना, सिस्टर वेरोनिका, अभिनंदन. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. या स्पेशल मुली इथं आणल्या आणि आम्हाला आनंद दिलात. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणे नसते. भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसते. धन्यवाद मुलीनो. पुन्हा तुमच्यासाठी आमची टाळ्यांची साथ. प्रत्येक दिव्यांगाची वेगळी कथा, त्यांच्या आईबापांची निराळीच कथा. अवघड, सारच काही अवघड. दिव्यांगांच्या या कथा आणि व्यथा ऐकण्यासाठी मी पालकांना मंचावर बोलवत आहे. लुमिना डाबरे गिरीज आणि तिचे पालक, लुमिना डाबरे गिरीज आणि तिचे पालक, आल्विना फोन्सेको चुळणे आणि तिचे पालक, हिरेन कामदार नाळासोपारा, ओमप्रकाश वसई स्टेशन, सरिता डिमेलो माणिकपूर आणि तिची आई, रिसा व तिचे पालक राजेश व संगीता नुनिस पाली, सेलेस्टिना सर्व्हिस मर्स तिचे पालक. या सर्वांनी मंचावर यायचं आहे. कृपया त्यांची नावं घेते. मीना डाबरे, आल्सेको, हिरेन कामदार, प्रकाश वासी, सत्ता डिमेलो, रिसा, सेलेस्टिना गुन्साल्विस, भुईगाव, मर्सेस. हॅलो हॅलो. अनेक दिव्यांगांच्या मनात असलेली गरुड भरारी मारणाऱ्या पंखांना उभारी देणे काळाची गरज आहे. त्यासाठी देवाने निवडले आहे या पालकांना. आता आपण ऐकणारच आहोत. अपंगत्वावर विजय मिळवून नवीन सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य या अपंगामध्ये आहे आणि त्यासाठी स्वतःच्या जीवनाचं योगदान ते देत आहेत. त्यांचे जन्मदाते माता पिता, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि वसईचे सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, सील्ड ऑफ फेथ प्रार्थना संघातून येशूचं दर्शन घडविणारे, मूर्ती लहान पण कीर्तिमान असे प्राध्यापक सुभाष डिसोजा यांना मी पाचारण करतोय या पालकांना करण्यासाठी. सुभाष डिसोजा निश्चितच, सुभाष डिसोजा सुभाष डिसोजा हे निश्चितच तबच्या स्टाईलमध्ये पालकांची इंटरव्ह्यू घेतील. पुढील सूत्रे प्राचार्य सुभाष डिसोजा यांच्याकडे. हॅलो. आदरणीय बिशप साहेब, माननीय पाहुणे विजय पाटील साहेब, मिस्टर इमॅक्युलेट, फादर बॅप्टिस्ट आणि माझ्या प्रिय
बंधू भगिनींनो, आजची संध्याकाळ खरोखरच अविस्मरणीय अशी असणार आहे. फादर बॅप्टिस्ट यांनी ह्या सर्व व्यक्तींची जेव्हा मला मुलाखत घ्यायला सांगितली आणि प्रत्यक्ष मी त्यांच्या घरी गेलो आणि प्रत्यक्ष बोललो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, इतकी वर्षी मी नाताळ साजरा केला, पण खरा नाताळ ह्या काळातच खरा साजरा झाला. का झाला? तर आपण आपल्यामध्ये हे जे बांधव उपस्थित आहेत त्यांच्या मुखातून ऐकणार आहोत. पण जोरात टाळ्या वाजून ह्या सर्व आपल्या बंधू भगिनींचं स्वागत करूया. मी पहिला प्रश्न आपल्यामध्ये लुमिना डाबरे गिरीज इथले आहेत आणि त्यांची आई सुद्धा इकडे आहे. त्यांच्याकडे माईक द्या. लुमिना डाबरे आणि त्यांची मम्मी. मी तुमच्या मम्मीला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की लुमिना ही विकलांग अवस्थेत आहे, हे तुम्हाला कधी कळलं आणि जेव्हा कळलं तेव्हा त्यानंतर तुम्ही काय उपाय योजले? प्रत्येकाला विनंती, आपण थोडक्यात सांगू कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. या. जेव्हा मी डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, ती प्रीमेच्युअर होती लुमिना. ती जवळजवळ 7व्या महिन्याची पण नव्हती. तेव्हा मी डिलेवरी झाली तेव्हा डॉक्टरने 1 मिनिटसुद्धा आमच्या हातात न देता तिला होली स्पिरिटला ॲडमिट केलं. होली स्पिरिटला जवळजवळ ती 40 दिवस होती. नंतर 40 दिवसानंतर मी जेव्हा तेव्हा तिला तपासण्यासाठी जायचे, डॉक्टरने सांगितलं हिला आमच्याकडे न आणता तू हाडाच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जा. मी खूप फिरवले तिला. शेवटी हाजी तिचे पाय म्हणजे एकदम पक्षासारखे होती, पंखासारखी. मी त्याचे हे करून मॉलिश वगैरे करून जवळजवळ आणले आणि अशा वेळेला तिला हाजी अलीला नेण्यात आलं. हाजी वेळेला तिचे किती वेळेला तरी प्लॅस्टर केलं. शेवटी न होता मी मलबार हिल संत एलिझाबेथ हॉस्पिटल तिकडे तिला ऑपरेशन झालं. तिचं जवळजवळ 40% ऑपरेशन झालं. 15 दिवस ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. त्या दिवसापासून जी पोझिशन चालू झाली ती 5वीत होईपर्यंत 6वी-7वीपर्यंत तिला मी हाजीलीला हॉली स्पिरिटला नेण्यात आलं आणि जवळजवळ ती घरी बसून तिला खूप जसं हॉस्पिटलमध्ये तिचं एक्सरसाइज करायचं असं मी घरी केलं. तिला खूप ओरडायची, ती बोंबा करायची, तिला सहन व्हायचं नाही, पण मी तिला काही सोडलं नाही. मला लुमिनाला प्रश्न विचारायचा की लुमिना, मी तुझ्याशी बोलत असताना असं कळलं की तू BA पर्यंतचे शिक्षण केलं आहे. हो, कॉम्प्युटर सुद्धा शिकलेली आहेस. हां, मी 14 वर्ष जॉब केलेला आहे युनिव्हर्सल कॉम्प्युटरमध्ये. अच्छा, वा वा. 14 वर्षे जॉब केलेले एका अपंग व्यक्तीने, फारच अभिमानास्पद. तू काय सांगशील, तुला अशी प्रेरणा कशी मिळाली की तू शिक्षण करावं, किंवा तुला कोणी अडथळा आणला का? हा, अडथळा खूप आणला, कारण माझ्या मम्मीने मला पहिलं सांगितलं की तू 10वीपर्यंत शिक, मग आपण बघू. 10वीपर्यंत मला फादरांनी देवता शाळेमध्ये 3रा फ्लोअरचा क्लास खाली आणला, एकदम ग्राउंड फ्लोअरला. आणि टीचरांना सांगितलं का मला काही माहिती नाही, ह्या मुलीसाठी तुम्ही वरून खाली यायचं. अशा प्रकारे मी 10वी झाली. 10वी झाल्यानंतर मला शिक्षण ॲडमिशन मिळत नव्हतं TB कॉलेजला. पण आता काय करावं, कारण मम्मी जिथे पाहिजे तिथे फिरले, ॲडमिशन नव्हतं. सिंथिया मॅडमच्या एका शब्दावर फादरांनी मला ॲडमिशन दिलं. 12वी पूर्ण केलं, त्यानंतर मी माझं BA कंप्लीट केलं. असे अनेक खूप अडथळे आले, पडली उठली, पण मला शिक्षण करायचं होतं. ॲटलिस्ट 12वीपर्यंत नसून ते मला ग्रॅज्युएशन व्हायचं होतं. माझं मी इच्छा पूर्ण केली. फारच अभिमानास्पद. मी तुमच्याशी बोलत असताना तुम्ही सांगितलं की ॲक्सिडेंट वगैरे झालं होतं, तर एका बाजूला अपंगत्व, दुसऱ्या बाजूला ॲक्सिडेंट, कसं काय सामोरे गेलात? 3 वर्ष अगोदर, मग 2018 साली मला एका गाडीने ठोकलं होतं 4 व्हीलरमध्ये. त्या अशा वेळेला मला फक्त माझं मरण दिसलं, कारण मी ज्या अवस्थेत होती त्यावेळेला फक्त माझे पप्पा बाजूला होते आणि त्यांना माहिती नव्हतं. मी अशा अवस्थेत फेकली गेली का तिथे एक मोठं आंब्याचं झाड होतं आणि माझ्या गाडीच्या अक्षरशः चिंदा झाला होता. आणि माझ्या एका हातामध्ये रोजरी असल्यामुळे मला परमेश्वराने वाचवलं. आणि त्यावेळेला मी खरं समजलं का परमेश्वर माझ्या बाजूला होता मला वाचवण्यासाठी. फारच थोडक्यात सुंदर उत्तर दिलंय. मला वाटतं जोरात टाळ्या वाजून लुमिना आणि तिच्या मम्मीचे आपण आभार मानूया. आपल्यामध्ये फोन्सेका सर आहेत, अल्बिना फोन्सेका येणार होत्या, परंतु त्यांची मुलगी आहे आपल्या समवेत, फोन्सेका, बरोबर आहे? हां, तर चुळण्यातले आहेत ते. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मुलीच्या बाबतीत तुम्हाला कधी समजलं की अशा प्रकारचा आजार आहे म्हणून? ॲक्च्युली मी त्यावेळी बाहेर होतो परदेशामध्ये. ते माझ्या मिसेसने ते हे बघितलं. तिला साधारण 7-8 महिन्यामध्ये समजलं की ही मुलगी अशीची अशी आहे. तेव्हा मी बराचसा प्रयत्न केला. तिने मला मग नंतर 2-3 महिन्यानंतर मला सांगितलं की आपली मुलगी अपंग झालेली आहे. तर
मी तिला सांगितलं तू धीर सोडू नको, की सर्व काही देवाच्या हातात आहे, देव सर्व काही बघेल आपलं. आणि तसंच झालं. आणि बऱ्याच वर्षानंतर जेव्हा आम्ही दोघांनी त्याग केला, प्रायश्चित केलं बरंचसं, आणि तिच्यावरती खूप लक्ष केलं. दोघांनी नोकरी सोडले आणि नोकरी सोडल्यानंतर आम्हाला समजलं की ही होईल. आणि बऱ्याच डॉक्टरचं औषध पाणी केलं, बरेचसं औषध केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 10 वर्षाची ती थोडे चालायला लागली. 10 वर्षानंतर हळूहळू तिची प्रगती झाली. प्रगती झाल्यानंतर आम्ही तिची बरेच मेहनत घेतली. मेहनत म्हणजे एवढी घेतली की हिसाबाच्या बाहेर. आणि मग ती चालायला सुरुवात केली तिने. तिची आजी पण होती, आजी पण वारली. आणि हिचं आणि आजीचं म्हणजे माझ्या आईचं संगोपन माझी बायको एकटी करत होती. हा, मला तोच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या मम्मीला कॅन्सर होता असं मला होय, कळलं. होय. तर एका बाजूला घरामध्ये कॅन्सर पेशंट आहे, दुसऱ्या बाजूला मुलगी अशी आहे. होय. हे सगळं कसं काय तुम्ही म्हणजे तोंड दिलं? तोंड दिलं. आता ते तोंड द्यायला म्हणजे आता दुसरं भाऊ बहिणी होते, ते येत होते, थोडीशी हेल्प पण होत होती. असं बरंचसं आम्ही म्हणजे त्रास सहन केला. म्हणजे त्रास एवढा हे केला, भरपूर आम्ही त्रास ह्याच्यापुढे हे केला. मी त्यांच्या मिसेसशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वराची इच्छा आम्हाला मान्य आहे आणि ही देवाने दिलेली देणगी आहे असं त्यांच्या मिसेसने जेव्हा मला सांगितलं आणि ह्या शब्दात सांगितलं की आई माझ्या सासूला कॅन्सर आहे होय. आणि दुसऱ्या बाजूला माझी मुलगी अशी आहे, तेव्हा मी जॉब सोडलेला आहे. मला वाटतं त्या कुटुंबासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायला पाहिजेत की खरोखरच अनुकरणीय असं त्यांचं जीवन होतं. तुमची मुलगी फुले, मेणबत्ती, फाईल्स वगैरे बनवायची किंवा डान्समध्ये सुद्धा भाग घेतला. होय. जरा बोल ना, काही बोलू शकशील? भाषा बोल. आहे ना, बोल. मास्काना तुझं नाव सांग. नाव सांग. अजय अरविंद पॉल हुंचिका वा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. फार सुंदर बोललेली आहे. तालुका वसई, जिल्हा ठाणे. वा शालेचं वा, नाव काय? शरक्षण स्वामी परशुराम अपंग बोईंच खणका. वा, फारच Thank छान, you. फारच छान, फार सुंदर शब्दात तुम्ही उत्तर दिलेले आहेत. धन्यवाद सर. थँक्यू. आपल्यामध्ये आमचे एक मित्र आहेत हिरेन. हिरेन ह्यांचा जन्म राजकोट येथे झालेला आहे आणि इंटरेस्टिंगली हिरेन स्वतः या अवस्थेत आहेत. त्यांना आपण आजार म्हणतो सेरेब्रल पाल्सी. म्हणजे ह्यामध्ये मेंदू अगदी लहानपणापासूनच विकसनशील होत नाही, आपल्या शरीराला साथ देत नाही. आणि अशा अवस्थेत राजकोटवरून इकडे हिरेन आला आणि त्याने शिक्षण घेतलं. पण आज अभिमानाची बाब अशी आहे की आज हिरेन जे आपले असे अपंग बांधव आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी मोफत कॉम्प्युटर कोर्सेस म्हणजे संस्था चालवतात हिरेन. आणि खरोखरच अभिमानाची बाब आहे. त्यांना इंग्लिश आपल्या मराठी येत नाही. हिरेन जरा थोड़ा आप हमें बताइए कि आपको ये इंस्पिरेशन कैसा मिला ये कंप्यूटर का कोर्सेज शुरू करने के लिए? एक्चुअली मेरी मम्मी की वजह से मिला है क्योंकि मैं चैरिटेबल पार्टी था ना, तो उसके लिए राजकोट में डॉक्टर PR साहब ने बोला था कि ये 4 साल का है, 24 साल का है, वो 4 साल बच्चे जैसी हरकत करेगा या फिर उसको जितना सिखाओगे ना उतना सीखेगा. मतलब जितना सिखाओगे उतना सीखेगा. तभी मेरी मम्मी ने आजू बाजू के बच्चे लोगों को खिलौना देना स्टार्ट किया और खिलौना से मेरे को सिखाना स्टार्ट किया के हाँ, बोलो बोलो बोलो. के हाँ, खिलौना लेना स्टार्ट किया और धीरे धीरे करके मेरे को बताया कि ये तेरा खिलौना लेके जा रहा है, तू उसको पकड़. उसके बाद मैं धीरे धीरे करके प्रगति में हुआ और बाद में ट्यूशन लेना स्टार्ट किया क्योंकि मेरे को आगे बढ़ाना था. तो मैं पहली में आया तो 1 से 4 जोन का ट्यूशन स्टार्ट किया और मैं 5वीं में गया तो 5 से 10 जोन का ट्यूशन स्टार्ट किया. वैसे करके के उसने तो ट्यूशन लिया और
और फक्त 100 रुपया फीस से 10वीं दौरान के स्टूडेंट को भी पढ़ाती थी। उसके कारण मेरे में प्रेरणा आई कि वो कर सकती है तो मैं क्यों नहीं। अच्छा, वेरी नाइस, वेरी नाइस. तो उसके बाद मैंने 10वीं के बाद मैंने कंप्यूटर लाइन लिया, तो उसमें अच्छा दिमाग चला मेरा। अभी हार्डवेयर में मैं असेंबल भी बनाता हूँ, कंप्यूटर बेचता भी हूँ और क्लास भी लेता हूँ। क्या बात है. हिरेन कामदार अभी लेटेस्ट जो टेक्नोलॉजी है उसके साथ है. वी आर रियली प्राउड ऑफ यू. हिरेन, आपने मैराथन कंपटीशन में भाग लिया था. हाँ, मैराथन में 2-3 बार लिया. क्या आपका ये भी इंस्पिरेशन कैसा मिला? मेरा एक्सपीरियंस वही था कि मैं हैंडीकेप बच्चों को बताना चाहता था कि आप लोग भी दौड़ सकते हो, आप लोग भी कर सकते हो। वो हिसाब से ही मैं दौड़ा था और उधर भी मैंने अनाउंस करवाया था कि मैं हैंडीकेप को फ्री ऑफ कॉस्ट कंप्यूटर सिखाता हूँ। उसके लिए ही भागा था पहली बार। वेरी नाइस, बहुत 2013 और 2014 में बॉम्बे मैराथन भागा था। बस 2 ही मैराथन भागा हूँ। ओके, व्हेरी नाईस. मित्रांनो, ह्या CP म्हणजे सेरेब्रल पाल्सी ह्या रोगामध्ये संपूर्ण शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. अशा अवस्थेत असून देखील हिरेन कामदार केवळ मॅरेथॉन स्पर्धेतच नाही तर मीडियामध्ये त्याच्या ह्या जीवनशैलीविषयी आलं होतं. तर त्याने गेल्या 9 वर्षात जवळजवळ 700 जणांना, अशी जी आपली विकलांग बांधव आहेत, 700 लोकांसाठी त्याने कार्य केलेलं आहे. खरोखरच अभिमानाची बाब आहे. रियली हाई अप्रिशिएबल. फारच सुंदर. थैंक यू हिरेन, बहुत अच्छी तरह आपने अपना एक्सपिरियन्स बताया. मित्रांनो, आपल्यामध्ये हिरेनच्या बाजूलाच तिकडे ओमप्रकाश वासवानी आहेत. वसई स्टेशनला राहतात. ओमप्रकाश कॅन स्पीक मराठी बट अंडरस्टँड हिंदी. ओके. ओमप्रकाशकडे 2 मुलं आहेत. एक 25 वर्षाचा. काहीतरी त्याच्या आयुष्यात घडलं, तेव्हापासून तो दिव्यांग आहे. आणि दुसरा एक मुलगा आहे, म्हणजे एका घरात 2 मुलं पण दोनही दिव्यांग. ओमप्रकाश, आप बताइए कि ये 2 बच्चे, उनके बारे में क्या हुआ एग्जैक्टली? मेरा जो पहला बेटा था, हम लोग मलाड में रहते थे, तो तब वो जब 6 साल का था तो बच्चे खेलते खेलते एक दिन बालकनी में चढ़ गया और वहाँ से 3rd फ्लोर से नीचे गिर गया. एंड व्हेन ही फेल डाउन ही हिट हिज हेड. उसमें उसको ब्लड क्लॉट हो गया और स्पाइन बेंड हो गया. वी टुक हिम टू डायमंड हॉस्पिटल, डॉक्टर बसाले इन मलाड, बिकॉज वी वर स्टेइंग नियर ऑर्लेम चर्च. तो वी टुक हिम देयर. वहाँ पर हमने उसको दिखाया तो डॉक्टर ने बोला कि ही इज़ बिकम CP, cerebral palsy, and improvement will take time. I rushed to several hospitals, Wadia Hospital, JJ, but found the improvement was 58% minus CP child. But at that time my wife, who is also here today, she had a shock of life कि ये क्या हुआ, गॉड ने हमारे साथ ये क्या कर दिया, ये क्यों हुआ. तो मैंने उसको एक ही बात बोला कि डोंट वरी, गॉड इज़ ग्रेट, गॉड विल गिव अस अनदर चाइल्ड. सो शी built up her mind after 3 months. Then another child came. He was born on the 8th month, 1 day ahead. He was normal child, but he went into incubator and he became an autism child minus little CP. Again she had a shock. तब उस वक्त जो मनीष को कोई भी स्कूल में लेने को तैयार नहीं था, बट आई एम थैंकफुल टू द लेडी ऑफ लूड्स एट ऑर्लेम. दे हैड ओपन an institution by the name of Nihar Special School. They took my child Manish at that time, and Tarun was at that time born after 2 years. That day I learned one word in life कि ये जो बच्चे होते हैं
These are children of God. हमें कभी भी ये नहीं करना है कि इनको हम अगर समाज में लेके जाएंगे तो हमारा सगे वाला क्या बोलेगा, हमारा रिश्तेदार क्या बोलेगा। तो मुझे लोग, फैमिली के लोग बोलते थे आप बच्चों को मत लेकर आओ किसी भी फंक्शन में, बर्थडे फंक्शन में, वेडिंग में। मैंने उनको एक ही चीज़ बोला, मैं हर फंक्शन में मेरे बच्चों को लेके आऊँगा, क्योंकि मैं चाहता हूँ कि मेरे बच्चे नॉर्मल बच्चों के साथ उठें, बैठें, खेलें और जीवन की ये शैली सीखें। वेरी नाइस, वेरी नाइस। आपने अपने डैडी के बारे में कुछ बताया था कि उनका कुछ इन्फ्लुएंस आपकी थिंकिंग पर है रिगार्डिंग दिस, तो क्या आप हिंदी में बात करो? हाँ। अंग्रेजी में सबको नहीं समझेगा। My father was vice principal of Premier High School Sion, कोलीवाला, now it's called Premier College. उन्होंने एक चीज़ सिखाया था जीवन में, never give up. Whatever situation you are, never give up, because every situation has a way out. It has a way out. Even my second child, Tarun, let me tell you, I have never kept him at home. I always take him. मैं हर फंक्शन में उनको लेके जाता हूँ, मिक्स करता हूँ। एंड लेट मी टेल यू कि अभी मैंने सन सिटी में 3 years बैक एक छोटा सा रेस्टोरेंट खोला, फूड रेस्टोरेंट, एंड माई होल रेस्टोरेंट इज बीइंग हैंडल्ड बाय माई सेकंड सन तरुण. ही इज हियर. तरुण स्टैंड अप, आओ. तो तरुण हैंडल्स द होल रेस्टोरेंट nicely. And I never think that my children are special. नहीं. तरुण किधर है? तरुण, तरुण, कम, उठो, आजा. तरुण, आजा. जस्ट स्टैंड, नो प्रॉब्लम. कम, स्टैंड अप, खाली स्टैंड अप, आजा. ओके, कम अप, आ जाओ, गिफ्ट मिलेगा. कम हियर. डू यू थिंक ही इज द स्पेशल चाइल्ड? आपको लगता है? तरुण, या. तरुण, लुक हियर. आगे, शर्मा नहीं. हाँ. व्हाट्स योर नेम? Tarun Vaswani. What's your name? He is my son, second son. He handles the whole restaurant. Because अगर हम ऐसे बच्चों को निग्लेक्ट करेंगे तो गॉड भी हमको माफ नहीं करेगा. रिमेंबर दैट. भगवान ने हमें यह औलाद दी है. एक्सेप्ट इट एज इट इज. कभी उनको दूर मत करो अपने से. ये आपसे कुछ नहीं मांगते हैं. नॉर्मल बच्चे आपसे प्रॉपर्टी मांगेंगे, ज्वेलरी मांगेंगे, कैश मांगेंगे, गाड़ी मांगेंगे, बाइक मांगेंगे, स्कूटर मांगेंगे. ये बच्चे आपसे कुछ नहीं मांगेंगे, सिर्फ एक चीज मांगेंगे, लव. कैन यू गिव दैट? लव एंड रिस्पेक्ट. ये एक ही चीज आपसे मांगेंगे, वो उनको दो. उसकी कमी मत करो. गिव देम, लव देम, डोंट बीट देम. कभी सोचो भी नहीं उन पे हाथ उठाने के लिए. उनको प्यार दो, प्यार लो. दे विल लव यू एंड दे विल टेक मोर केयर देन नॉर्मल चिल्ड्रन. क्या बात है. दे विल टेक मोर केयर ऑफ यू. माई सन गेट्स अप इन द मॉर्निंग, ब्रिंग्स अ ग्लास ऑफ वाटर फॉर मी. तरुण मेरे लिए लेके आता है. मनीष, ही ब्रिंग्स सैंडविचेस. They have become self-independent. I want them to become self-independent, so that tomorrow if I am not in this world, they are independent. Yes, sir. फारच सुंदर साक्ष आहे त्यांची आणि खणखणीत आवाज आहे. तुमचा आवाज एखाद्या प्रोफेसरला किंवा कोणालाही लाजवेल असा आहे. सर, एक लाइन मैं कहना चाहूँगा कि एक बहुत ही सुंदर गीत था. तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो. तुम हो एक अकेले तो थक मत जाओ, तुम निकलो रास्ते में, कोई तुम्हारा साथी मिल जाएगा. नेवर गिव अप. ये बच्चे हैं प्यार के, इन्हें प्यार दो, सम्मान दो, रिस्पेक्ट दो. समाज में उठाओ बिठाओ. आपके बच्चे नॉर्मल बच्चों से भी अच्छे हो जाएंगे. थँक्यू ओम प्रकाश जी. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. फारच सुंदर तऱ्हेने आपण ह्या साक्षी ऐकत आहात.
आपल्यामध्ये माणिकपूरच्या सरिता डिमेलो आहेत आणि त्यांचा मुलगा रॉयडन त्यांच्या जोडीला आहे. बघा, एखादी स्त्री लग्न करते, नवे स्वप्न उमेद घेऊन आपल्या पतीच्या घरी जाते आणि मग कधी कधी स्वप्नाचा चक्काचूर होतो. ही आपली जी भगिनी आहे सरिता डिमेलो, हिच्या बाबतीत काय झालं आपण तिच्याच तोंडून ऐकूया. सरिता मॅडम, तुम्ही आम्हाला सांगा, रॉयडन किंवा तुमच्याशी बोलत असताना अगदी फायनान्शियल आर्थिक अडचणी झाल्या, कुटुंब एका मोठ्या वादळ वाऱ्यातून गेलं, काय होतं आणि रॉयडनच्या संदर्भात आम्हाला आपली साक्ष सांगा. माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर लगेच आम्हाला हा बाळ झाला. मला अजिबात डॉक्टरांनी सांगितलं नाही, की माझ्या फक्त आईला सांगितलं, मला काहीच सांगितलं नाही. 1 वर्षानंतर मला समजलं की माझा मुलगा असा आहे आणि पूर्ण कोलॅप्स झाले. मी डिप्रेशनमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मी ह्याला पुण्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले डॉक्टर गुणवंत ओसवाळ यांच्याकडे. तर तिथे अशा खूप गावातल्या पण बाया आल्या होत्या. तिकडची एक साताऱ्याची एक बाई आली होती आणि माझ्या मुलापेक्षा तिचा मुलगा एकदमच असा एकदम मासाचा गोळा होता. आणि त्या असं डिस्कस सगळं चाललं होतं. बोलत असताना त्या अचानक बोलल्या की आपल्याला का ह्या मुलांचं लाज वाटावी, आपण गाडीमध्ये कुत्र्यांना सगळ्यांना असं घेऊन फिरतो, जनावरांना जर आपण प्रेम देऊ शकतो तर आपण ह्या मुलांना आपल्याच रक्ताचा मासाचा गोळा आहे, मग त्याला आपण का वाढवू नये. आणि तिचे जे विचार ऐकलं ना आणि नंतर मी ते स्वीकारलं. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वीकारतो ना तेव्हा ती एकदम आपल्याला सोपी होते ह्या बाळाला वाढवण्यासाठी. आणि मला खूप अभिमान आहे आणि मला खूप बरं वाटते की मी अशा मुलाची आई आहे की देवाने मला निवडलं. आणि देव त्यांनाच निवडतो की त्यांना माहिती आहे की तुम्ही ह्या मुलाची केअर करू शकता, सगळ्यांना हा मान देत नाही. त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते आणि मी खूप खुश आहे त्याच्या बाबतीमध्ये. सरिता मॅडम, तुमचे मिस्टर परदेशात हो, असतात, परदेशात असतात. कधी आपली टेक्निकल अडचण असते तेव्हा जावं लागतं. हो, हो. पण हे सगळं मिस्टर परदेशी, मुलगा अशा अवस्थेत आहे, हे सगळं तुम्ही हँडल कसं करता मग? हँडल करते मध्ये फक्त आता देवाची आणि माझ्या सगळ्या कुटुंबाची मला साथ आहे. आणि मी कधीच असं निगेटिव्ह विचार करत नाही. प्रत्येक गोष्टीतून मी पॉझिटिव्ह विचार करते की ह्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल म्हणून हे घडत आहे आणि मला त्याच्यामध्ये ताकद मिळते आणि मी तशी पुढे जाते. मधल्या काळात आपल्या रॉयडनचं ऑक्सिजन लेवल कमी झाली होती हो, त्याला आणि करोना परिस्थिती जरा अडचणीची होती. खूप अडचणीचे मला पण झाला होता, त्याला पण झाला होता आणि मी त्याला बघू शकत होते. तो मुलगा 3 दिवस असाच होता, तो काही बोलू शकत नव्हता आणि मला कळलं नाही. आणि नंतर अचानक कळलं त्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. मग त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर सुद्धा त्याला भरपूर अशा चाचण्या केल्या, त्याचा ग्लुकोज वगैरे सगळं त्याला लावलं, ऑक्सिजन लावलं. पण त्याने एका सुद्धा शब्दाने सांगितलं की मला का दुखते, असं काही नाही. त्याने सगळं सहन केलं आणि त्याला भरपूर सहनशक्ती आहे. आणि 2 दिवसानंतर जेव्हा तो थोडंसं ओके झाला तेव्हा तो स्वतः मला बोलला की मला बाथरूमला घेऊन चल, मला गागलिंग वगैरे करायचं आहे. आणि मला ते खूप बरं वाटलं की तो स्वतः सांगत होता की मला हे सगळं करायचं आहे. आणि मला खूप बरं वाटलं त्याचं की तो सहन केलं त्याने सगळं आणि त्याच्यातून तो बाहेर आला. तर तुमच्या बोलण्यातून काही मुद्दे स्पष्ट होतात. एक म्हणजे आपण स्वीकारलं हो. की अडचण होत नाही अडचण होत नाही. आणि ही देवाची सुंदर योजनाच आहे. देवाची देणगी आहे ती, कारण सगळ्यांना देत नाही. मी कधी विचार करायचे आम्ही 6 भांडव मलाच का निवडलं. नंतर मी असं केलं का असं विचारायचं नाही, असं विचार करा की मीच निवडलं, कारण देवाला माझ्यावर विश्वास आहे की मी या मुलाला व्यवस्थित बघू शकते आणि त्याचा उत्तम रीतीने सांभाळ करू शकते, म्हणून मला निवडलं. आणि ते सामर्थ्य माझ्यामध्ये आणि त्याचा आशीर्वाद माझ्यावर आहे आणि मी देवाला खूप धन्यवाद देते त्याच्या बाबतीत. मला वाटतं सरिता मॅडमनी सुद्धा फार सुंदर शब्दात त्यांची साक्ष दिलेली आहे. आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांना देखील Thank you. धन्यवाद देऊया. प्रिय मित्रांनो, मी लहानपणापासून ऐकलं नव्हतं, माझं कदाचित अज्ञान असेल, की एखाद्या कुटुंबामध्ये मम्मी आणि डॅडी दोघे मूकबधीर आहेत. मूकबधीर म्हणजे बोलता सुद्धा येत नाही आणि ऐकता सुद्धा येत नाही. ते आई वडील दोघे. आज आपल्या पुढे असे आई वडील आहेत आणि त्यांची मुलगी सुद्धा मोठी झालेली आहे. समथिंग सरप्राईज, म्हणजे मला त्या कुटुंबाची जेव्हा व्हिजिट केली तेव्हा आश्चर्य वाटलं. मला वाटतं त्या आई वडिलांनी उभं राहावं इकडे सगळ्यांच्या समोर आणि जी मुलगी आहे तिने सुद्धा सगळ्यांच्या समोर यावं अशी मी विनंती करतो. या प्लीज पुढे या. ह्याच्यातील मधोमध उभे राहणार. मुलीचं नाव आहे सॅलेस्टिना आणि ह्या मॅडम आहेत वेरोनिका आणि हे गॅब्रियल, मूकबधीर आहेत. खरोखरच जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया की आज ते आलेले आहेत. बसून घ्या, बसून घ्या, बसा बसा बसा. सॅलेस्टिना, तू जर आम्हाला सांग, तिच्याकडे जर माहिती द्या, की मम्मी आणि डॅडी ह्या अवस्थेत आहेत आणि तू इतकी वर्षे, मला तर स्वप्नात सुद्धा हा विचार करवत नाही
कसं काय तू केलंस सगळं मला सांग. ओके. तर असं आहे की जेव्हा मी छोटी होती तेव्हा मला अगोदर माहीत नव्हतं की माझे आई वडील म्हणजे बोलत नाही, ऐकत नाही. कारण मी एकदम कमी बोलायची. गावात पण असली तरी खूप म्हणजे कोणाबरोबर जास्त बोलायचं नाही, काय नाही. फक्त जे कोण बोलले तरी माझं लक्ष पण नसायचं कोणत्या गोष्टीवर. हळूहळू मग असं करता करता मग मला 3री-4थीला माहीत पडलं की माझे आई वडील मूकबधीर आहेत. त्यानंतर मग मला वाटायचं की बाकी सगळ्यांचे पेरेंट्स कसे एकदम हां, म्हणजे त्यांचे पेरेंट्स बोलतात, ऐकतात, पण माझ्याच ह्याच्यामध्ये कशाला असं आहे. पण ती हळूहळू मला जी सवय झाली त्याची की हां, मला नंतर समजलं की माझे आई वडील मूकबधीर आहेत. पण आता मला त्याचं काय वाटत नाही, कारण मी आता खूप म्हणजे प्राऊडली सांगू शकते की मला वाटते की असं काय नाही आहे की म्हणजे ज्यांचे आई वडील बोलत असतील किंवा नाही बोलत असं काही नाही, सगळे सारखेच आहेत. आणि मी खूप खुश आहे की मी आज माझ्या आई वडिलांनी मला मोठं केलं आहे. खूप अभिमान वाटतो मला त्यांचा. वा, फारच सुंदर. मला वाटतं खरोखरच या मुलीविषयी आपण अभिमान व्यक्त केला पाहिजे. मित्रांनो, देवाची योजना कशी असते बघा. सेबेस्टियन गॅब्रियल हे मूकबधीर होते तरी देखील ते कामाला जायचे. आणि ते कामाला जात असताना म्हणजे मी साक्ष त्यांची ऐकली त्यावरून की त्यांच्या बसमध्ये जे कंडक्टर होते त्यांच्या लक्षात आलं की त्या कंडक्टरच्या नात्यामध्ये सुद्धा अशीच एक व्यक्ती आहे जी मूकबधीर आहे. आणि तिथून त्यांचं जुळलं. आणि आज बघा परमेश्वराने दोघांना आशीर्वादित केलं आहे. 26 वर्षाची मुलगी आहे आणि टीचर आहे बरं का. टीचर आहे, ॲक्टिवली इन्वॉल्ड आहे आणि पुढे कॅनडाला निघते ती. तर सच अ वंडरफुल पर्सन. मला एक सांग, म्हणजे सर्वसामान्य अगदी आता मी मोठा आहे पण माझ्या मम्मीशी मला बोलायला वाटतं. तर तू जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करते तर कसं काही तुमचं कम्युनिकेशन कसं काही जुळतं? कम्युनिकेशन असं आहे की आम्ही ॲक्शन्समध्येच हे करतो. पण मोस्टली तरी असं आहे की गावात काही काना किंवा माझे मम्मीचे बहिणी जे आहेत त्यांना पण त्यांचे ॲक्शन समजत नाही आहे, तेवढी मला समजते. अच्छा. त्यामुळे माझी आईची आई तिला पण कधीही समजत नाही की काय आहे, की मम्मी काय सांगायचा प्रयत्न करते. मग सगळे मला विचारतात आणि मग मी सांगते, कारण मलाही एवढं माहिती नव्हतं. हळूहळू 5वी 6वी 7वी त्याच्यानंतर मला समजायला लागलं की मम्मी काय सांगते, पप्पाची भाषा पण मला समजायला लागली. आणि त्यांचे एकूण एक म्हणजे इशारा काही असेल ते मला बरोबर माहिती आहे. अच्छा, कुठे काय बोलतात सगळं. फारच सुंदर, फारच सुंदर. मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मम्मी डॅडीशी बोलू शकत नाही म्हणून. उदरनिर्वाह म्हणजे पैशाचं आपल्याला सोंग करता येत नाही. मग मम्मी किंवा डॅडी काही काम करतात का? मला तू सांगितलं की शिवणकाम हां. वगैरे, काय नक्की करते? माझे पप्पा वेल्डिंगचं काम करतात अच्छा. आणि आई मशीन म्हणजे फ्रॉक्स ड्रेसेस सगळं म्हणजे तिच्याकडे सगळे लोक येतात आणि ती खूप कमावते, स्वतःच्या पैशानी सगळं करते. असं नाही की नुसती बस, म्हणजे कामाची पण तिला एवढी आवड आहे, सगळी कामं करते, मशीनवरती सगळी कामं. परत कधी दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायचं पण काम करते. पण आता सध्या मी तिला बंद केलं आहे की तू आता अगोदर खूप केली, मेहनत केली, आता मी करणार आहे आणि तू हे बोल बोल. या तर मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा या दाम्पत्याने माझा चहापान केला आणि मी खरोखर आवडीने ते चहापान घेतला. आणि मला या दाम्पत्याविषयी फार अभिमान वाटला की स्वावलंबी आहेत. स्वावलंबी आहेत. ते सुद्धा स्वतः काम करतात, ही मम्मीसुद्धा स्वतः काम करते. आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ सेलेस्टिना. सेलेस्टिना, तुझ्या डोळ्यातले अश्रू आहेत ते वी आर रिअली म्हणजे आनंद अश्रू आहेत की आईने तुला वाढवलं आणि आज तू सगळ्यासमोर साक्षी देते. ह्याच्यात प्रभूचा गौरव आहे. जोरात टाळ्या वाजून देवालाच, प्रभूला धन्यवाद देऊया. सेलेस्टिना, तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या प्रार्थनापूर्वक शुभेच्छा आहेत. आणि तू कॅनडाला जाशील, खरोखरच परमेश्वर तुझं कुटुंब, तुझं करिअर आशीर्वादित करो अशी आम्ही आज प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. आता आपण एक शेवटची साक्ष ऐकणार आहोत. माझ्या डाव्या बाजूला इकडे राजेश आणि संगीता आहेत आणि त्यांना लिझा नावाची मुलगी आहे. लिझा घरी आहे ना? तर नक्की लिझाचा प्रश्न काय आहे हे आपण संगीताकडून ऐकूया. संगीता मॅडम, आम्हाला सांगा नक्की काय प्रश्न आहे.
लिसा जन्मली तेव्हा अतिशय सुंदर आणि तेजस्वी मुलगी अशी जन्मलेली, आणि साधारणतः वर्षभर होईपर्यंत आमच्याच काय कोणी तिला बघेल त्यांच्या कोणालाही असं वाटलं नसतं की हिला काही प्रॉब्लेम आहे. वर्षभरानंतर मूल जेव्हा आवाजाला प्रतिसाद देतं तसा प्रतिसाद तिने दिला नाही, आणि मग आम्ही अशा दृष्टीने सुरुवात केली की तिला कानांचा किंवा हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे असं, आणि त्या दृष्टीने ट्रीटमेंट घेता घेता त्या कानाच्या डॉक्टरांनी सांगितलं की हिचं हिअरिंग तर आता शार्प झालेलं आहे, पण तरी जर ती प्रतिसाद देत नसेल तर तुम्ही तिला कुठल्या तरी न्यूरोलॉजिकल डॉक्टरांकडे न्या असं. आणि मग एक न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डरची जी डॉक्टर विभा कृष्णमूर्ती म्हणून आहे तिच्याकडे आम्ही नेल्यानंतर आम्हाला असं कळलं की तिला ऑटिझम आहे. तुम्ही सर ऑटिझम म्हणजे नक्की काय, आम्हाला जरा थोडं माहिती सांगा ना. जेव्हा मला कळलं की माझ्या मुलीला ऑटिझम आहे तेव्हा मी मनातल्या मनात मला ऑटिझम म्हणजे काय हे 2003 साली अजिबातच माहीत नव्हतं, अजिबातच माहीत नव्हतं. सो त्यावेळी मी थोडं माझ्या मनाशी मी समाधानी झाले की ओके ऑटिझम आहे, कुठला बाकी मोठा आजार नाही आहे असं. पण जेव्हा तिने सांगितलेल्या थेरपिस्टकडे आम्ही तिला न्यायला लागलो आणि जेव्हा मला ॲक्च्युअल कळलं की हा फार मोठा एक स्पेक्ट्रम आहे आणि नक्की आपलं मूल कुठल्या तऱ्हेने अफेक्टेड आहे हे ती थेरपिस्ट मला सांगायची आणि मला ते काहीच कळत नव्हतं. आणि खूप दिवस गेले, मला स्वतःला त्याच्याविषयी अभ्यास करावा लागला की नक्की ऑटिझम म्हणजे काय आहे. अगदी डिक्शनरी मिनिंग ऑटिझमचा असा होतो की ते स्वमग्नता म्हणून घेतात, पण हा खूपच मोठा आजार आहे. मला तुमच्या बोलण्यात असंच देखील कळलं होतं की मुलगी रात्रभर रडते, म्हणजे मला समजलं नाही की रडण्याचा आणि ह्याचा आजाराचा काय संबंध आहे. ॲक्च्युली लिसाला ऑटिझममध्ये सेन्सरी इंटिग्रेशन हा प्रॉब्लेम आहे. सेन्सरी इंटिग्रेशन म्हणजे आपली जी पंचेंद्रिय असतात त्याच्यापैकी त्वचेचा आणि तिचं जमत नाही, म्हणजे स्पर्शज्ञानाचा आणि तिचा प्रॉब्लेम आहे. बाहेर कुठलंही वेदर चेंज झालं किंवा कुठलेही वेगळे स्पर्श, दोन वेगळ्या स्पर्शांमधला फरक ती इझिली घेऊ शकत नाही. आणि अशा वेळी ती जेव्हा फारच कन्फ्यूज व्हायची या दोन स्पर्शामध्ये, तेव्हा इतकं कन्फ्युजन वाढायचं की रडण्यापलीकडे तिला काही कळायचंच नाही आणि ती पूर्ण रात्र रडत राहायची. म्हणजे अशा कित्येक रात्री आहेत की आम्ही दोघे जण पूर्ण रात्र झोपलो नाहीये. मला असं सुद्धा तुमच्या बरोबर बोलण्यातून कळलं होतं की 2014 साली फिट्स तिला येऊ लागल्या आणि मग आणखी मोठे प्रश्न निर्माण झाले, त्याविषयी जरा थोडक्यात आम्हाला सांगा माहिती. प्रश्न निर्माण झाले म्हणजे तिचा जन्म 2002चा आहे आणि 2014 पर्यंत असंख्य पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही तिचं डेव्हलपमेंट तिची झालेली आणि ती बऱ्यापैकी एका ग्राफला आलेली की बऱ्यापैकी ती स्वतःच्या गोष्टी स्वतः करत होते. आणि अचानक तिला 2014 साली फिट्स यायला लागल्या. फिट्स आल्यानंतर त्यावेळी ती नाझरेथ स्कूलमध्ये जायची. मग फिट्स ही इतकी अनिश्चित असायची की तिथूनही आम्हाला असं सांगण्यात आलं की तिचा म्हणजे आम्ही टोटली तिच्यावर आमचं लक्ष नाही केंद्रित करू शकत, सो तिला जर फिट्सचा आजार असेल तर तुम्ही नका तिला शाळेत पाठवू असं. आणि मग हळूहळू म्हणजे माझ्या मनात असं हे झालेलं की मी इतक्या चांगल्या रीतीने तिला ॲक्सेप्ट केलेलं, इतक्या चांगल्या रीतीने सगळं चाललेलं, सगळं स्वीकारलं असताना हे काय नवीन असं आलं. आणि त्या फिट्स इतक्या सिव्हिअर होत्या की त्याच्यामुळे जेवढं पण डेव्हलपमेंट तिची झालेली ती सगळी उतरती कळा लागली त्याच्यानंतर. ओके. आणि त्याच्यानंतर फक्त तिचा डेव्हलपमेंटचा प्रश्न नाही आला तर म्हणजे तिच्या सुरक्षितेचा पण प्रश्न आला, कारण फिट्स ही अशा वेळी यायची की ती कधी झोपलेली असेल तर कधी उभी असेल. सो तिच्या सुरक्षेच्या दृष्टीतून पण आम्ही खूपच सतर्क राहायला लागलो. मी तुमच्या घरी आलो होतो तर तुम्ही 2 प्रसंग सांगितले जे आम्हाला ऐकायचे आहेत की घशात चावी अडकणं किंवा चर्चमध्ये काहीतरी झालेलं, तर आम्हाला थोडक्यामध्ये सांगा की काय घडलं आणि देवाची कृपा कशी तुम्हाला लाभली तिकडे. 2011 साली आम्ही तिला ईस्टरच्या मिस्साला घेऊन गेलेलो पाली चर्चमध्ये आणि त्यावेळी चर्चच्या भिंतींना असं टायलिंग नव्हतं. सो पूर्वीचे ते गेरू प्लास्टर वगैरे असायचं आणि मी तिला मांडीवर घेऊन बसलेली असताना तिने त्या प्लास्टरचा निघालेला तुकडा गिळला जो आमच्या लक्षात नाही आला. दिवसभर व्यवस्थित गेला आणि दिवसांती तिला त्रास व्हायला लागला. ती काहीच खायला वगैरे लागली नाही, तर आम्हाला वाटलं कदाचित इच्छा नसेल म्हणून खात नसेल, पण साधारणतः 7:30-8च्या सुमारास तिला गिळायला पण त्रास व्हायला लागला. ती पाणी पण मग तेव्हा आम्हाला कळलं की समथिंग इज रॉंग विथ हर थ्रोट. आणि आम्ही रविवारचा दिवस होता, आम्ही सगळीकडे फिरलो
कुठेच डॉक्टर अवेलेबल नव्हते. मग वाया करून आम्हाला डॉक्टर दीपक राऊत भेटले. तर आता तिचा प्रॉब्लेम असा आहे की ती रिस्पॉन्ड नाही करत. तिला विचारलेल्या प्रश्नांची ती उत्तरं नाही देत. तर डॉक्टर आम्हाला असं म्हणायला लागले की मी काय देव नाही आहे की तिच्याकडे बघून मी तुम्हाला सांगू शकेल की नक्की काय प्रॉब्लेम आहे. सो उद्या तिला उपाशीपोटी ॲनेस्थेशिया देऊन आपण एंडोस्कोपी करू आणि आपण बघू घशात काय प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही इतके कन्फ्यूज झालो. आणि तसेच 11 वाजता रात्री घरी येत असताना अचानक मी ह्यांना सांगितलं आपण डॉक्टर लेस्लिनच्या घरी जाऊया आणि त्यांना विचारूया. आणि त्यांनी बघता क्षणीच म्हणजे देवानेच जणू त्यांना स्पर्श केलेला आणि त्यांनी सांगितलं हिने प्रचंड उष्ण असं काहीतरी गिळलेलं आहे, त्यामुळे तिचा घसा खूपच लाल झालेला आहे, बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आणि मी जेव्हा त्यांना विचारलं की डॉक्टर इतक्या रात्री आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुमचं काय फी आहे, तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की मी देवाच्या देवदूतांकडून पैसे नाही घेत. खरं म्हणजे डॉक्टर लेस्ली, आज त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. ह्यांना जसं मार्गदर्शन लाभलं वसईतील आणि वसईबाहेर हजारो लाखो लोकांना लाभलेलं आहे. आम्हाला दुसरं चावीच्या बाबतीत काय एक्सपिरियन्स तो थोडक्यात सांग. आणखी एक सवय होती की ती झोपताना कपाटाच्या चाव्या घेऊन खेळायची आणि झोप आली की ते चाव्या उडवायची ती आणि मग झोपायची आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या चाव्या शोधायचो. हा नेहमीचा आमचा उपक्रम झालेला. 2016 अशीच ती चाव्या घेऊन खेळत होती आणि त्याच्यानंतर तिने त्या चाव्या उडवल्याचा आवाज मला आला नाही, पण मला वाटलं कदाचित चावी अशा ठिकाणी पडली असेल की त्या आवाज नसेल आला आणि ती झोपली. दुसऱ्या दिवशी आम्ही झोपलो. आम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा चाव्या शोधायला लागलो तर जशा रोजच्या मिळणाऱ्या चाव्या त्या काय आम्हाला मिळाल्या नाहीत. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, असं करत करत त्या चाव्या शेवटी मिळाल्याच नाही. आणि चाव्या होत्या 2 एकत्र 7 इंचाच्या आणि 3-4 दिवस झाले ती नॉर्मल होती, तिच्यात काहीच असं वाटेल असं हे नव्हतं. पण 4-5 दिवसानंतर माझ्या मनात अशी शंका यायला लागली की चाव्या हरवल्यात, असं असू शकतं की काहीतरी अघटित झालेलं असेल असं. आता कोणाला सांगावं तर कोणी मला वेड्यात काढेल की एवढ्या मोठ्या चाव्या ती कशा गिळू शकेल. म्हणून मी एका डॉक्टरांना विचारलं की काय आपण करू शकतो माझ्या शंकेचं जर निरसन करायचं असेल तर. ती म्हणाली एक्सरा काढून घ्या. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला कार्डिनलमध्ये घेऊन गेलो आणि एक्सरा काढला. तिथूनच तो ओरडला की चाव्या दिसत आहेत पोटामध्ये. अच्छा. आणि मग आम्ही तिला मुंबईला नेलं आणि फारच म्हणजे देव इतका आमच्या जवळ होता की फक्त एंडोस्कोपीने खूप आत गेलेल्या आणि 5 दिवस राहिलेल्या चाव्या त्यांनी सहजरित्या काढल्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग एखादं कुटुंब कुठल्या अप्स अँड डाऊन्स अडीअडचणीतून जातं बघा. अगोदर वेगळा प्रश्न होता, नंतर फिट्स यायला लागल्या, मग आणखी मोठे प्रश्न निर्माण झाले. ह्यांच्या कुटुंबातील सिस्टर इकडे आहेत. सिस्टर, वी वुड लाईक टू नो, फक्त अगदी अर्ध्या मिनिटात, की तुम्ही ह्या कुटुंबाचे सभासद, कुटुंबातील फादर सिस्टर जरी असले तर कुटुंबात काही घडत असेल त्याचा इफेक्ट होतो. पण सिस्टरांनी काहीतरी फार महत्त्वाची भूमिका माझ्यासमोर मांडली. सिस्टर, कॅन यू प्लीज कम टू दिस साईड. फक्त अर्ध्या मिनिटात तुम्ही आम्हाला सांगा की नक्की हा प्रसंग सगळं घडत असताना व्हॉट वॉज युअर रिस्पॉन्स टू द फॅमिली, टू द सिच्युएशन. मी इंग्लिशमध्ये बोलते. लिसा इज अ व्हेरी स्पेशल चाइल्ड अँड शी इज अ ब्लेसिंग टू आवर फॅमिली. अँड लिसामुळे आमचं कुटुंब एकत्रित आहे. लिसा इज अ अँकर. जसं आपल्याला बोट उभी करायची असेल तर एक अँकर टाकावा लागतो. लिसा इज अ अँकर अँड शी युनाइट्स आवर फॅमिली. बिकॉज ऑफ हर वी आर बॉन्डेड टुगेदर and we are together, and there is lot of unity and understanding. We have grown into patience and kindness. So Lisa is a blessing in disguise. She is a blessing and she keeps us together, and her parents are inspiration for me. They help me to be better committed and better dedicated in my religious life. Thank you. Yeah, thank you sister. एखाद्या अशा दिव्यांग व्यक्तीमुळे कुटुंबात दैवीपणा कसा येतो आणि दैवी हे जे वेगवेगळे दैवी वृत्ती जी आहे ती सगळ्यामध्ये कशी प्रकटते त्याविषयी सांगितलं. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण लुमिना डाबरे ह्यांची साक्ष ऐकली. गिरीशमधल्या अल्बिना फोन्सेका त्यांचे वडील आलेले आहेत. त्यानंतर हिरेन कामदार हे नालासोपाराला राहतात आणि कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवतात. त्यानंतर ओमप्रकाश वासवानी जे वसई स्टेशनला, त्यांच्या 2 मुलाविषयी आपण ऐकलं.
सरिता डिमेलो माणिकपूर ह्यांच्याविषयी आपण ऐकलं. राजेश व संगीता ज्यांच्या आत्ताच आपण साक्ष ऐकली. आणि मग आजचं सगळ्यात मोठं मला वाटतं, अर्थात सगळ्याच साक्षी महत्त्वाचे आहेत, पण मी माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम बघितलेलं आहे म्हणून सांगतो की आई वडील दोघे म्हणजे बोलू सुद्धा शकत नाहीत आणि ऐकू सुद्धा शकत नाहीत. ते आई वडील इकडे आहेत आणि त्यांची मुलगी सुद्धा इकडे आहेत. मला वाटतं आपण लेट अस गिव्ह देम बिग हँड, जोरात टाळ्या वाजवून ह्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे आम्ही जे समजतो की आम्ही व्यवस्थित आहोत, आम्हाला तुम्ही आमचे डोळे उघडलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. याबरोबरच हा कार्यक्रम संपलेला आहे. या इकडला सुभाष सर, तुम्ही स्टेज जिंकलं, दिव्यांगांना त्यांच्या पालकांना उंचावलं. धन्य ते पालक, दिव्यांगांची काळजी आनंदाने वाहणारे, मनाने अभंग बनलेले. धन्यवाद सर्व पालकांना, दिव्यांगांना आणि प्राध्यापक सुभाष डिसोजांना. उडण्याचं बळ नव्या पंखात असावं, भरारीनं आसमान अपुरं ठरावं. उठ, उघड डोळे नि पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुठं बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. स्टेपी डिसोजा चोळणा, कुठे आहे जरा पुढे यायचं स्टेजकडे. स्टेपी डिसोजा चोळणा. मेळाव्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भुईगाव तोसोडी गाव परिवार सादर करत आहे एक साऊथ इंडियन डान्स. जरी नसले हातपाय आम्ही अभंग, मन नाही हो कमजोर. नसले हातपाय पंग, मन नाही हो कमजोर. कामावरची निष्ठा देईया माबल. धन्यवाद बोलतो. दिव्यांगांच्या सन्मान सोहळ्यात सहभागी झालेल्या मान्यवरांना रंगमंचावर घेण्यासाठी मी फादर बॅप्टिस्ट लोपिस यांना विनंती करत आहे. आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, विजय फाउंडेशनचे प्रमुख विजय पाटील, जरा खुर्च्या स्टेजवर घ्या. मी विचार केला मनात, मी नाही हो दिव्यांग, बोलणारे जनस सारी अपंग. जोसोडी गाव परिवार धन्यवाद. अशाच पुढे चला. नॉर्बर्ट गोन्साल्विस सेंट्रल काउन्सिलचे अध्यक्ष यांनी मंचावर यायचं आहे.
सेंट विन्सेंट डी पॉल सोसायटीचे वसईतील संस्थापक ब्रदर जॉन लोपेस माणिकपूर यांचं स्मरण अमर व्हावं म्हणून सेंट्रल कौन्सिल वसईने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती चालू केली आहे. विविध नमुन्यात फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रतिवर्षी दिली जाते. सर्वच विद्यार्थी आपण इथं बोलावू शकत नाहीत, म्हणून एका विद्यार्थ्यास प्रतिकात्मकरित्या आर्चबिशपांच्या हस्ते या शिष्यवृत्तीचा चेक प्रदान केला जाईल. हे घेण्यासाठी मी आर्यन चार्लस डायस नानबाट होळी क्रॉसचा विद्यार्थी यांना स्टेजवर बोलावत आहे आणि सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्षपद नॉर्बर्ट गोन्साल्विस यांनी देखील पुढे यायचं आहे. आपल्यामध्ये काही फादर्स आहेत. फादर सीजर डाबरे कृपया इथे यावं. फादर सीजर डाबरे, फादर व्हॅलेंटाईन पावकर, फादर व्हॅलेंटाईन पावकर आहेत. आर्यन चार्लस डायस नानबाट होळी क्रॉस नानबाटचा स्पेशल स्कूलचा विद्यार्थी, त्यांना आर्चबिशपांच्या हस्ते शिष्यवृत्तीचा चेक देण्यात येत आहे. मित्रांनो, यावर्षी आपल्याकडे 19 असे अर्ज आले होते दिव्यांग विद्यार्थ्यांचे. त्या सर्वांना आपण शिष्यवृत्ती सेंट्रल काउन्सिलतर्फे देणार आहोत. स्वर्गवासी जॉन लोपिस यांच्या स्मरणार्थ आज केवळ प्रतिकात्मक म्हणून आज आपले आदरणीय बिशप साहेब आहेत, त्यांच्या हस्ते या एका विद्यार्थ्याला आपण तो चेक देत आहोत. कृपया त्यांनी पुढे यावं. आर्यन चार्लस डायस हा चेक स्वीकारत आहे. विद्यार्थी आहे नानबाट शाळेचा. नॉर्बर्ट गोन्साल्विस, विजय पाटील, विजय पाटील आपले मनोगत व्यक्त करतील. आज उम्मेद येथे दिव्यांग सोहळा, खरं म्हणजे कोणाला दिव्यांग म्हणायचा हा प्रश्न इथे आज पाहिल्यावरती उपस्थित होतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी खास आशीर्वाद देण्यासाठी आपले वसईचे आर्चबिशप इथे आलेले आहेत. त्यानंतर ह्या उमेदचे सर्व सेवा असे फादर लोपिस, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ, सर्व दिव्यांग असलेली इथे हजेरी असलेली मुलं मुली, त्यांचे पालक, सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आज मी या स्टेजवरती त्यांच्या ज्या मुलाखती पाहिल्या आणि खरोखर भारावून गेलो की हे दिव्यांग आहेत की आपण दिव्यांग आहोत हा प्रश्न इथे उपस्थित होतो. कारण त्यांची जी उमेद पाहिली ती उमेद पाहून जगण्याचा मार्ग किती ह्या परिस्थितीमध्ये ते सोपं करतात, त्यांच्या आईवडील सोपं करतात हे ते दिसून आलं. कारण त्यांच्यावर प्रेम करणारी ही त्यांचे आईवडील, त्यांचे नातेवाईक मी असे काही प्रसंगामधून पाहिलेत. या टायमाला या कोविडच्या बाबतीमध्ये वॅक्सिनचा कार्यक्रम चालू झाला आणि त्या टायमाला आम्ही बऱ्याच ठिकाणी वॅक्सिनचे कार्यक्रम करत होतो. त्या टायमाला एकानी आपल्या डॉमिनिका डॅब्रेताई यांनी सांगितलं की आमच्या बाजूला
एक मुलगा आहे आणि तो बराच त्यांच्या संपर्क येतो, तर त्याला आपण वॅक्सिन दिलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी वॅक्सिन द्यायचं ठिकाण होतं त्या ठिकाणी त्यांना त्या घेऊन आल्या. त्यांच्याबरोबर त्या मुलाची मला वाटतं मोठी बहीण असेल, ती बरोबर होती, गाडीमध्ये घेऊन आली. आणि तो मुलगा त्या डॉक्टरना वॅक्सिन देण्यासाठी एवढा त्रास देत होता की म्हणजे कल्पनेच्या बाहेर. पण ती मुलगी त्याला एवढी प्रेमाने समजावत होती. जवळजवळ आमचं अर्धा तास गेला, पण त्यांनी काय हट्ट सोडला नाही आणि त्या मुलीनी समजावण्याचं धीर काय सोडला नाही. ते मला वाटायला लागलं की कितीमध्ये सहनशीलता ह्यांच्या पालकांमध्ये असतं, यांना सांभाळण्यामध्ये असतं. तिथे ते दृश्य पाहिलं. योगायोगाने तो एवढा हालचाल करत होता की ते वॅक्सिन त्याला देऊ शकलो नाही. पण त्याच्या पाहिलं तर त्याच्यावर प्रेम करणारी ती बहीण. तसंच माझ्या हॉटेलमध्ये मी काही शॉप चालवायला दिलेले आहेत. ते समाजाने धर्माने चेलिया आहेत आणि त्यांचा मुलगा सुद्धा जवळजवळ 24-25 वर्षाचा आहे आणि 3-4 भाऊ आहेत ते, आणि त्याच्यातला हा एक मुलगा असाच दिव्यांग आहे. पण कधी कधी त्यांचे वडील जेव्हा हॉटेलमध्ये त्याला घेऊन येतात आणि त्याची ती मस्ती आणि ते वागणं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की ह्या आई वडील ह्यांना कसे सांभाळतात. पण फरक की त्यांचं किती आपल्या मुलांवरती दुसऱ्या मुलांपेक्षा प्रेम असतं आणि त्या निरागस मुलाला पण माहीत नसतं की आपले आई वडील देवासमान आपल्यावर प्रेम करतात. आज मी या स्टेजवरची जे पण दृश्य पाहिली, मला तरी वाटतं की आम्ही तुम्हाला काय सांगावं. जे तुमची हिंमत, तुमचं जे कर्तव्य आईवडिलांचं पाहिलं, त्यांच्या कुटुंबाचं पाहिलं, मी बोलण्यापेक्षा पुष्कळ काय मीच तुमच्याकडनं शिकून इथून जात आहे आणि माझी उमेद नक्कीच माझे हे दृश्य पाहून वाढलेली आहे. कारण आज पाहिलं तर आपण नेहमी देवाचं स्मरण करतो, पण देवास्वरूप ही माणसं आज या स्टेजवर पाहायला मिळालीत. आणि देवास्वरूप जे आपण बोलतो की दिव्यांग, ते सुद्धा पाहायला मिळाले, त्यांची हिंमत पाहायला मिळाली. आणि ह्या कार्यक्रमाला आल्यानंतर असं वाटतं की जे पण यांची सेवा करतात, फादर लोपिस सांगितलं की मी 8-9 वर्षापासून इकडे यांच्याबरोबर आहे आणि त्यांना काहीतरी प्रोडक्शन करण्याचं शिक्षण देतात आणि त्या शिक्षणामधून जे काय उत्पन्न मिळतं त्यांना मानधन देतो आम्ही. पण फादर मी सांगेन त्यांना खरोखर या तुम्ही जे उमेद नाव दिले त्या मानधनापेक्षा तुम्ही त्यांची उमेद वाढवतात, ती सर्वात जास्त मोठं त्यांना देणं आहे असं मी सांगेन. मी अनेक कार्यक्रम करतो, पण मला वाटतं 3 वर्षापूर्वी सुद्धा कोरोनाच्या अगोदर इथे मी येऊन गेलो होतो. पण आज तेव्हा कार्यक्रम संपता आलो होतो, पण आज संपूर्ण कार्यक्रम इथे पाहिला आणि मला फार आनंद झाला की अनेक कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम किती महत्त्वाचा होता. आणि फादर तुम्ही इथे मला बोलून माझा सत्कार केलात. आज ह्यांचं मी जे अनुभव घेतले, त्यांच्या आईवडिलांचं प्रेम त्यांच्यावरचं पाहिलं आणि एक नवी उमेद इथे पाहण्यासाठी हा कार्यक्रम साजरा करताय तुम्ही. तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विजय पाटील सर. वसईतील एक सेवाभावी नेतृत्व, करोनात बाहेर पडून ज्यांनी 50 वॅक्सिनच्या कॅम्प घेतल्या. धन्यवाद, तुम्ही आमच्या बरोबर आहात.
अनेक अपंगांच्या मनात गरुड भरारी मारणाऱ्या पंखाची भरारी देणे ही आजची गरज आहे. हे एकट्या व्यक्तीचं काम नाही, तर ते काम वसई धर्मप्रांत उमेदच्या माध्यमातून साकारत आहेत. विजय पाटील, आपणही आमच्या सोबत राहा. आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहोत. तुम्ही आपला अमूल्य वेळ खर्चून आमच्यासाठी इथं आलात. आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो उमेद दिव्यांगासाठी आशीर्वादाचे भाषण करतील. आसिसीचे संत फ्रान्सिस, ज्यांचं नाव आपल्या पोपनी घेतलं आता आणि पोप फ्रान्सिस म्हणून ते आपल्या पुढे जगाची सेवा करीत आहेत. आसिसीचा हा संत फ्रान्सिस, तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे की गोठे, ख्रिसमसचे गोठे ही प्रथा त्यांनी सुरू केली. पण त्याच्या मागे त्याचा हेतू काय होता ते बघा. प्रभू येशूचं अनुकरण करीत गरीबातला गरीब कसं बनायचं हे संत फ्रान्सिसचं ध्येय होतं. आणि कसं गरीब बनायचं तर समाजामध्ये जी शेवटची व्यक्ती म्हणून गणली जाते, तळागाळातली शेवटची व्यक्ती, अशांना पुढे कसं आणायचं ह्याच्या विचारात तो होता. आणि जेव्हा ख्रिसमस आला तेव्हा त्याला ठासून सांगायचं होतं की कोण गरीब म्हणजे कोण, तर हा बघा गरीब, मरियेच्या पोटी जन्माला आलेला ख्रिस्त. आणि तेथून त्याने गोठ्याची प्रथा सुरू केली. त्याची गोठ्याची प्रथा, इथं स्पर्धा होत्या किंवा लोक बघायला आले पाहिजे त्या गोठा, असं कारण मुळीच नव्हतं. सुरुवात बघा कशी झालेली आहे. त्याला समाजातील शेवटली व्यक्ती लोकांपुढे सादर करायची होती. ही सॉ जीसस इन पीपल who were sick and marginalized. वेशीच्या बाहेर टाकलेले जणू काही, समाजात राहतात पण समाजात गणले जात नाहीत. आणि त्यांच्या जखमा दिसणाऱ्याच जखमा नाहीत, तर मनाच्या व्यथा, हृदयाच्या कथा. भाषा पण नाही एक सांगायला. हे आई वडील इथे सांगत होते, सुंदरपणे ते सांगत होते, पण शेवटी ते काय सांगत होते, भाषा तोकडी पडते. आणि अशा लोकांना समोर आणण्यासाठी, बिकॉज दे हॅव बिकम पार्ट ऑफ थ्रो अवे कल्चर, ही जी संस्कृती की जे सक्षम आहेत जणू काही, जे खूप शिकलेले आहेत, जे खूप पैसा कमावणारे आहेत, अशांना पुढे आणण्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. पण समाजाची खरी संपत्ती कुठे आहे, समाजाचा खरा खजिना कुठे आहे, हे सांगण्यासाठी ही गोठ्यांची प्रथा पुढे आली. इतिहास विसरून चालणार नाही. आपण उचलतो कुठून, तर आपल्यापर्यंत जिथं पोचलंय तेथून, पण मुळात जात नाही. ते आलं कुठून. आज मी गेली किती वर्ष झाली की मी एकसारखा सांगत असतो, गोठे बघायला इथे तिथे फिरू नका, इथे या. गोठा बघायचा असेल, कुठे जन्माला ख्रिस्त बघायचा असेल तर इथे या. 5 वर्ष भरली, अनेक वर्ष मी सांगत आहे. कुठे चालले? गोठे बघायला. काय करमणूक आहे का ती? काय टुरिझम आहे का हे? देवाचा काय बाजार मांडला आहे का त्याला बघायला इकडे तिकडे फिरण्यासाठी? मी टीका नाही कोणाची करत, परंतु मूळ विसरलो आम्ही. कुठून आली ही प्रथा आणि कशासाठी आली? रेकग्नाइजिंग व्हॅल्यू
अँड वर्थ मला ही जी कमिटमेंट आहे आपली धर्मप्रांताची उमेदला, सुरुवातीपासून 2005 पासून बिशप डाबरेने उमेद सुरू केलं. जीर्ण असा एक इथं बंगला होता, कोसळत होतं सगळं. अनेक फादर आले आणि त्यांच्या परीने त्यांनी सेवा केली. त्याच्यानंतर मग आता फादर बॅप्टिस्ट आलेले आहेत. मी त्यांना सांगितलं धर्मप्रांताची शान ही आहे, म्हणून 60-70 लाख रुपये आम्ही खर्च केला आणि इथे तो जीर्ण बंगला तो खाली पडला आणि संपूर्ण नवीन असं हे सेंटर उभारलं. माझा हेतू हाच आहे की हा नाताळचा खरा गोठा. द हायलाइट ऑफ द प्रोग्राम इज ऑलवेज फॉर लास्ट 5 years द हायलाइट इज दिस टॉक शो, ज्याच्यामध्ये आपण मुलाखती ऐकल्या, मन भारावून जाते, डोळ्यातून अश्रू पडतात, पण अश्रू हे आनंदाचे असतात. आनंदाचे कसं पेललं जातं हे सगळं आमच्या भावा बहिणीकडून. मला नाही बिशात होणार इथे येऊन असं बोलायला. मी तुम्हाला सांगतो, देवळात मी प्रवचन करतो, किती ऐकतात नाही मला माहिती आणि कशाला ऐकणार ते, पण इथं हे जे प्रवचन चाललं होतं खरं प्रवचन आहे. हे खरं प्रवचन, हे हृदयातून येणारं प्रवचन. आमचे ओमप्रकाश ज्या जिद्दीने ते सांगत होते आणि देवाचं नाव घेत होते, मला नाही आता विचारायचं कुठल्या धर्माचे आहेत ते. मला नको त्यांचा धर्म जाणून घ्यायला कुठला आहे तो. कदाचित ते ख्रिस्ती असतील, कदाचित ते हिंदू असतील, कदाचित ते कुठल्या धर्माचे असतील. कशाला शोधत राहायचं. आज जे काय चाललंय आजूबाजूला, ख्रिसमसच्या वेळी नगण्य असे ख्रिस्ती लोक या देशात मोठी सेवा करणारे, आम्ही चुकत असू. आम्ही काय संत नाहीत, सगळं करतो ते काय सगळं चांगलं नसेल कदाचित आमच्या हातून होत. आम्ही पण माणसं आहोत, जखमी झालेली माणसं, पापाने जखमी झालेली माणसं. ज्या पद्धतीने वागवलं जातं, ज्या पद्धतीने शेकडो हल्ले होत आहेत. आज 5 इंटरव्ह्यू माझ्याकडे, मी बिशपांचा प्रतिनिधी असल्यामुळे, सेक्रेटरी जनरल असल्यामुळे भारताच्या बिशपांचा 5 अधिक माझ्याकडे फोन आले. एक फ्रान्सहून आला आणि 4 भारतातून आले. काय बोलू मी? बिशप आम्हाला सांगा, तुम्हाला कसं वाटते हे सगळे हल्ले होतात तुमच्यावर, तुम्हाला कसं वाटते? काय सांगायचं मी त्यांना सांगतो, मी कुठल्या धर्माचं बोलणार नाही. धर्म एकच आहे आणि मग कुठलाही धर्म जी व्यक्ती जगते तो खरा धर्म. नुसतं नावाला मी मोठा क्रूस मारायचा, इकडे लावायचा आणि फिरायचं, त्याने मी ख्रिस्ती नाही होत. मला करायला लागते हे, परंतु ह्याच्याने नाही मी ख्रिस्ती होत. मी कसा वागतो, मी काय करतो, रंजल्या गांजल्याने मी कसा वागवतो, असह्य होत आहे कधी कधी. मी सांगितलं मी बोलू काय? तुम्ही मला असं विचारता प्रश्न, मला नाही दुःख वाटत ना. दुःख कशाचं वाटते? माझ्यावर हल्ला झाला ते मला नाही दुःख वाटणार तेवढं, पण 10 माणसं जिथे आहेत तिथं 300-400 माणसं येतात आणि त्यांच्यावर तुटून पडतात. ही माणुसकी झाली. काय बोलायचं काय अशा प्रसंगी? मला वाटतं मी त्यांना सांगत होतो, आज दुपारी मी अशा ठिकाणी असणार की मी काही झालं तरी हा कार्यक्रम सोडणार नाही.
इथं जे स्टेजवर ही मुलाखत चालली होती, मुलाखतीत भाग घेणारे धन्य. माझे डोळे उघडतात. प्रत्येक वर्षी 2 अश्रू गाळण्याचं भाग्य मला मिळते. अश्रू नुसते सुके नाहीत, पण हृदयाला जाऊन भिडणारे शब्द असतात ह्या आई वडिलांचे. आणि आमचा सुभाष कुठे आहे? सुभाष. अशी मुलाखत हा असाच माणूस घेऊ शकेल. हा वार्ताहर नाही, हा वार्ताहर नाही, हा एक श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. सुभाष, एक्सक्यूज मी, तुला आवडत नाही हे मी स्तुती केलेली तुझी न, मला कोणाची अशी स्तुती करायची नाही, पण मला काय वाटते ते मी सांगतो. तू ज्या पद्धतीने तू सांगतो की प्रत्येकाच्या तू घरी गेलास आणि इतंभूत जणू काही तू त्यांच्याशी संवाद साधला होता, त्यामुळे काय विचारायचं, तुला संवेदना आहेत, कारण तू श्रद्धेचा माणूस आहे. तू जणू काही देवाच्या माणसांना भेट देऊन आला होता आणि त्या देवाला इथं आमच्या पुढे सादर करायचं असते. म्हणून गेली 5 वर्षे मी फादर बॅप्टिस्टला सांगत असतो, दुसऱ्या कोणाला सांगू नका, सुभाषलाच सांगा. नॉट बिकॉज ही इज एक्सपर्ट इन दिस, असं काहीच मानू नका, पण या माणसाच्या अंतःकरणात श्रद्धा आहे. ज्याच्या ठाई श्रद्धा असते तो काय बघतो ते वेगळंच असते, त्याला काय अनुभव येतात ते वेगळेच असतात, त्याचे शब्द सुद्धा वेगळेच असतात. मित्रांनो, it is clear for you, as it should be for everyone, that every human person is precious and is endowed with value that does not depend on what they have or their abilities, but depends on the simple fact that they are a person. ते परमेश्वराच्या रूपात आणि प्रतिमेत निर्माण केलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती हे आमच्या ओम प्रकाशने, एक बाबा 2 मुलांचा, आवर्जून आम्हाला सांगत होते, वासवानी आवर्जून सांगत होते की कोणाकडे किती आहे ते बघू नका, कोणाकडे किती आहे ते बघू नका, त्याच्यावरून त्याची किंमत नसते, परंतु ते देवाच्या प्रतिमेत आणि रूपात आहेत. त्यांचं जीवन भले कठीण होत असेल, आणि आपण ऐकलं किती कठीण त्यांचं जीवन आहे, पण त्यांनी सुद्धा अगदी पूर्ण जीवन, संपूर्ण जीवन कसं जगावं आणि जगत आहेत हे आपल्याला दाखवून दिलं. आणि मी सांगेन की हा जो कार्यक्रम असतो किंवा उमेद, कधी या आणि कधीही भेट द्या. आमची मुलं साधारण 9 वाजता सकाळी येतात, 5 वाजता जातात. हे दिवसाचं सेंटर आहे, डे केअर सेंटर सारखं आहे. पण इथं आल्यानंतर जशी गाडी घेऊन पेट्रोल भरायला तुम्ही जाता ना, आणि मग तुम्ही प्रवास करायला जरा बिंदास्त असता, कधी या आणि कधी थांबा. इकडे म्युझियम नाही आहे, पण तुम्हाला ही मुलं आमची माणूस बनवतील, माणूस बनवतील, जगात कसं राहायचं शिकवतील तुम्हाला. आणि म्हणून फादर बॅप्टिस्ट, आमची सिस्टर आणि दुसरी टीम सगळी त्यांच्याबरोबर, काही खूप रेग्युलर येतात, काही अधूनमधून येतात गरज असेल तशी, पण ज्या पद्धतीने फादर बॅप्टिस्ट चालवतात ही टीम, ही सुद्धा एक कला आहे, ही सुद्धा एक कला आहे. कसं ह्या मोरांना प्रतिष्ठेत, मानात वागवायचं, ॲज इफ दे आर वन ऑफ अस, अँड दे आर वन ऑफ अस. आणि म्हणून हा एक एक्सचेंज आहे.
मी येतो तेव्हा मी काय त्यांना देतो आणि किंवा ते मला देतात असं नाही, तर ही देवाणघेवाण होते. ते मला देतात जे माझ्याकडे नाही, मी त्यांना देतो ते कदाचित त्यांच्याकडे नाही. दिस इज दी एक्सचेंज. ही देवाणघेवाण आपल्या देणग्यांची जणू काही ही ख्रिस्ताच्या उदाहरणावरून आपण करत असतो. आणि शेवटी मी सांगेन, टू लव्ह विथ पेशन्स अँड जॉय. हाच संदेश आपल्याला ह्या सगळ्या पालकांनी दिला. एकच संदेश मिळतो. प्रत्येक वर्षी निरनिराळी माणसं आपल्या पुढे येतात. ही खरी वसई धर्मप्रांताची समृद्धी आहे. मला कधी कधी विचारलं जातं, तुमच्या डायसिसकडे खूप किती पैसा आहे, तुमच्या डायसिसकडे किती संस्था आहेत, तुमच्या डायसिसकडे किती शाळा आहेत आणि किती कॉलेजेस आहेत. बिशप सुद्धा कधी कधी विचारतात. मी पण गोंधळतो असे प्रश्न विचारल्यावर. पण इथे आल्यानंतर कळते की खरे हिरे आणि माणकं ही आमच्या डायसिसची ही इथं स्टेजवर होती, खाली बसलेली आहेत, हे आहेत. ही समृद्धी आमची. दिस इज द रिचनेस ऑफ द डायसिस ऑफ वसई. सुभाष, हे हिरे तू शोधायला लागतोस आणि हे हिरे आमच्या पुढे आणतोस. आम्हाला माहित नसते आमचे हे हिरे आहेत इकडे. आम्ही मृगजळच बघत फिरत असतो. गोठा कुठे आहे, गोठा कुठे आहे, झगमगता प्रकाशमान खर्च केलेला पाण्यामध्ये ना, ते बोटी फिरतात ना, हे फिरते ना ते फिरते, ह्याच्या मागे आम्ही लागलेले असतो. पण खरे हिरे, खरी माणकं हे आहेत. हे तू खाणीतून जणू काही शोधून काढत असतो. मित्रांनो, ख्रिसमसची आजची ही रात्र, ही संध्याकाळ लक्षात घ्या. हा निरपराध बालकांचा उल्लेख जो झाला सुरुवातीपासून, आजची ती उपासना आहे आपली. हा हेरोद जो होता, हा एक व्यक्ती नाही. हेरोद हा पाप प्रवृत्ती आहे प्रत्येकातली, माझ्यातली सुद्धा. आणि कधी डोकं वर काढते ही पाप प्रवृत्ती ते आपल्याला कळत नाही. हेरोदने त्या प्रसंगी केलं हे सगळं. पण तो हेरोद होता, त्याने असं करायला नको होतं आणि तो असा होता आणि तो तसा होता, एवढं बोलून थांबून चालणार नाही आपल्याला. हेरोद मेला, सगळे मरणार आहेत. त्याला वाटत होतं की तो मरणार नाही. भीतीपोटी त्याने सगळं हे केलं. पण आम्ही कसे जगतो, ही पाप प्रवृत्ती आमच्यात पण असते. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, अशा ह्या सायंकाळी ही मला वाटतं व्हेरी स्पिरिच्युअल इव्हनिंग एव्हरी इयर. आय लुक फॉरवर्ड टू दिस. मी वाट बघत असतो ह्या संध्याकाळची. आणि या विशेष करून दिव्यांगांचा प्रोग्राम, तेच येतात स्टेजवर. त्या होळी कॉन्व्हेंटमधल्या त्या मुली, जातो मी त्यांच्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही जर गेलात ना, अर्धा तास तिथं असलात, हसून तुमचं पोट दुखेल अशा ह्या पोऱ्या आहेत. कुठून आल्या, काय झालं, जास्त विचारू नका. परंतु त्यांनी इथं जे नृत्य केलं, हा काही शो नव्हता. पण आमच्या ह्या मुली आहेत, आमची ही मुलं आहेत. आणि म्हणून विसरू नका, उमेदला विसरू नका. धर्मप्रांताचं हे केंद्रबिंदू असं मी म्हणत राहीन. आणि म्हणून फादर बॅप्टिस्ट तुमचे आणि तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांचे आजचे प्रमुख पाहुणे पाटील आणि सेंट विन्सेंट पॉल्सचे आमचे सगळे कार्यकारी आणि काही सभासद आले असतील ते, पण विशेष करून आमची दिव्यांग मुलं आणि त्यांची कुटुंब, त्यांचे आई वडील, त्यांचे आप्तेष्ट, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वराचा तुम्हा सर्वांवर आशीर्वाद मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आर्चबिशप. तुमची उपस्थिती हीच दिव्यांगाची उमेद. आजच्या सन्मान सोहळ्याचे ऋण व्यक्त करतील उमेदच्या समन्वयक प्रेसिला गोन्साल्विस. 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाची समाप्ती करणार आहोत. कृपया बसून राहा. बसेस सर्व आलेले आहेत, तुम्हाला घेऊन जातील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व दिव्यांग मुले, आपले फादर्स, सिस्टर,
उपस्थित भाविकांनो, आपले बिशप साहेब नेहमी म्हणतात की तुम्हाला खऱ्या अर्थाने क्रिसमस साजरा करायचा असेल तर अपंग मुलांना भेट द्या. आणि तुम्ही आलात. तुमचे आभार मानण्याचे गोड कार्यक्रम मी करत आहे. उमेदच्या मुलावर अपार प्रेम करणारे, वेळोवेळी येऊन त्यांना भेट देऊन प्रत्येक मुलाची आस्थेने विचारपूस करणारे वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आले व आपल्याला चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. विजय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री विजय पाटील, गोरगरिबांना सदळ हस्ते मदत करणारे मोठे व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, हे आपले भाग्यच आहे. ते देखील आपल्या वेळ काढून आपल्यामध्ये आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दरवर्षी ही जागा उपलब्ध करून देणारे श्री जोसेफ फर्नांडिस यांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या उमेदचे संचालक फादर बाप्तिस लोपिस दरवर्षी सर्वधर्मीय विकलांग स्नेह मेळाव्याचे आयोजन करतात. या कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य लागणाऱ्या अनेक देणगीदाराचे आम्ही आभार मानतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री सिडनी मोरायस, मुलाखत घेणारे प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसोजा यांचे देखील आम्ही ऋणी आहोत. संपूर्ण वसईतील दिव्यांग मुलांना घेऊन येणारे व आम्हाला वेळोवेळी मदतीचा हात देणारे सर्व SVP सभासद, नार्बर्ट गोन्साल्विस या सदस्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. संपूर्ण वर्षभर आपल्या आनंदामध्ये आमच्या उमेद मुलांना सहभागी करून त्यांना नाश्ता, जेवण, गिफ्ट देणारे सर्व हितचिंतकाचे आम्ही ऋणी आहोत. जोसोडी व एखाद गाव परिवार व लिबियाना फाउंडेशनच्या सिस्टरच्या मुली ह्याने येऊन सुंदर असा डान्स केला व आपले मनोरंजन केले, त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. शेवटी कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो व येणारे नूतन वर्ष सुखाचे, समाधानाचे व भरभराटीचे जावो अशा प्रार्थनामय शुभेच्छा मी उमेद परिवारातर्फे देत आहे. थँक्यू. हेमा अल्फान्सो या दिव्यांगांसाठी शेवटचं गाणं गातील. त्या गाणं गात असतानाच आपण हळूहळू बाहेर पडायचं आहे. ईसा का दरबार हमको प्यारा लगता है, ईसा का दरबार हमको प्यारा लगता है, प्यारा लगता है दुलारा लगता है, प्यारा लगता है दुलारा लगता है, ईसा का दरबार हमको प्यारा लगता है, ईसा का दरबार, ईसा के दरबार में कौन कौन आए, ईसा के दरबार में कौन कौन आए, अंधी लूड़ी लाचार हमको प्यारा लगता है, अंधी लूड़ी लाचार हमको प्यारा लगता है, ईसा का दरबार हमको प्यारा लगता है, ईसा का दरबार हमको, ईसा के दरबार में क्या क्या मिलता है, ईसा के राजेश